श्री स्वामी समर्थ सर्वांना सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। मंचर मेळाव्यातील महाअनुभव नक्की ऐका। श्री स्वामी समर्थ ताई बोला। मी सांगू का ताई माझा अनुभव? हा सांगा ना ताई। श्री स्वामी समर्थ। ताई श्री स्वामी समर्थ सर्वांना अगोदर। मंचर मेळावा खूप छान झाला, यात काही शंकाच नाही आणि कुठं उणीवच नाही त्याच्यामध्ये। म्हणजे खूप अप्रतिम झालेला आहे ताई आणि आम्हाला यायला मिळालं नाहीये, आमचं काही असेल, पण आम्ही घरी ऑनलाईन याच्यावरती लाईव्ह बघितलं ताई आणि ज्या वेळेला दादांनी ध्यान लावायला लावलं ताई, दादांचं मार्गदर्शन तर अगदी अप्रतिमच होतं ताई। तर ज्या वेळेला दादांनी ध्यान लावायला लावलं त्यावेळेला ताई मला अक्षरशः म्हणजे मला मागे एक स्वप्न पडलं होतं, त्या स्वप्नामध्ये स्वामींनी असे 10-10चे 2 कॉईन होते ताई आणि ते लोखंडी पेटीवरचे असे जोरात आदळले होते आणि मला एवढंच बोलले होते, काय पैसे पैसे करते म्हणे सारखी सारखी तू, का पैशांच्या मागे धावते? पण मी स्वामींना म्हणत होती, नाही स्वामी मी पैशांच्या मागे धावत नाही, माझी आर्थिक परिस्थिती मला तशी हे करते। तर ताई त्या दिवशी असं झालं की ज्या वेळेला ध्यान लावलं त्यावेळेला मी माझ्या समोर स्वामी होते, मध्यभागी दादा होते आणि मी होती आणि मी झोडी अशी माझी पदराची हे करून बसलेली होती ताई। तर माझ्या झोडीमध्ये सर्वात प्रथम स्वामींनी ते 20 रुपये टाकून दिले ताई माझ्या झोडीमध्ये आणि त्याच्यानंतर जो हार होता तो पुष्पांचा हार सुद्धा माझ्या गळ्यात महाराजांनी टाकला आणि त्यांच्या गळ्यामध्ये कसली माळ होती ताई ती मला काही तेवढी दिसली नाही, पण त्यांच्या गळ्यातून काहीतरी काढून त्यांनी माझ्या पदरात टाकलं। त्यावेळेला दादा हे म्हणाले, एवढंच म्हणाले की स्वामी या ताईंचं जे काही द्यायचं असेल ना ते देऊन टाका स्वामी। तर स्वामी इतक्या गोड आवाजात आपल्या दादांना बाळ म्हणाले, अरे बाळा तिचं तिचं नाही द्यायचं होतं मला, मला माझ्याकडून तिला काहीतरी द्यायचं होतं ताई, असं स्वामी म्हटले। आणि जसं एवढं बोलले ताई त्यावेळेला आपले जे दादा आहेत अविनाश दादा, आदरणीय श्री अविनाश दादा, दादा त्या मूर्तीच्या याच्यामध्ये एकलीन झाले ताई आणि दादांच्या अष्टचक्रामधून एवढा छान असा एवढा प्रकाश पडला ताई की त्या प्रकाशाकडे मी बघू शकत नव्हती। त्या प्रकाशाखाली मी बसलेली होती ताई, तो प्रकाश पूर्ण माझ्या अंगावरती होता। दादांच्या भोवळ्यांच्या मध्यभागातून जो प्रकाश पडत होता त्याच्या मी बसलेली होते त्या आवरणामध्ये आणि माझ्या अवतीभोवती इतकी सुंदर वलय होती ताई की मी त्याचं वर्णनच करू शकत नाही ताई। आणि खूप सुंदर असा आशीर्वाद मला त्या दिवशी मिळाला ताई आणि खरंच दादांनी जे काही आजपर्यंत घडवलं आणि पुढेही घडवणार आहे त्याचं मला काहीतरी जाणवलं की नाही मी योग्यच ठिकाणी आलेले ताई। याचं मला त्या दिवशी खूप हे झालं आणि मला खूप रडूही आलं ताई की खरंच मी काय होते ना आज कशा प्रकारे कुठे येऊन बसलेली आणि माझ्या दादांनी मला मार्गदर्शनाच्या माध्यमातून कुठं मी हे झालेली आहे। आणि त्याचबरोबर ताई माझे मिस्टरही ध्यानाला बसलेले होते, त्यांनाही अनुभव आला ताई आणि त्याचबरोबर आमच्या घरामध्ये कसलीच कुठंच काही फुलं नव्हती चाफ्याची, तर एवढा सुगंध दरवळत होता ताई त्या क्षणाला, अगदी अचूक त्याच वेळेला आला आणि निघून पण गेला ताई। म्हणजे जणू त्यावेळेला असं वाटत होतं की साक्षात दादाही आशीर्वाद देत आहे स्वामी रूपामध्ये आणि स्वामी साक्षात समोरच उभे आहेत। म्हणजे ते वर्णनच करू शकणार नाही ताई की तो अनुभव कसा होता। खूप सुंदर असा अनुभव घरी आलेला आहे ताई आम्हाला, जरी आम्ही तिथं नाही येऊ शकलो तरी। पण खरंच खूप अद्भुत होतं जे काही होतं ते। श्री स्वामी समर्थ ताई आणि दादांचे खूप खूप धन्यवाद ताई की मी कुठून कशी या ग्रुपमध्ये जॉईन झाली माझंही मला माहिती नाहीये, युट्यूबवर सर्च करून करून, पण आज त्याचं काल त्या दिवशी सार्थक झालं एवढंच मी म्हणणार ताई। श्री स्वामी समर्थ। खूप सुंदर ताई। सर्व प्रभूंची लीला आणि प्रभूंना म्हणजे सर्व माहिती असतं की आपण किती परेशानीत आहोत, ते सर्व दर्शनाच्या माध्यमातून होईल किंवा ध्यानाच्या माध्यमातून असतं। सर्व काही त्यांची लीला असते ताई। खूप सुंदर अनुभव। श्री स्वामी समर्थ। अजून श्री स्वामी समर्थ। अजून ज्या कोणाला अनुभव आले असतील ऍडमिन्सनी कृपया अपने अपने अनुभव शेअर करावे। श्री स्वामी समर्थ। आवाज आ रहा है?
सभी एडमिन्स अपने अनुभव 1 बाय 1 शेयर करें कृपया। जो ज्वाइन है पहले शेयर करें। श्री श्री स्वामी स्वामी समर्थ। हाँ ताई बोला, श्री स्वामी समर्थ। हा श्री स्वामी समर्थ ताई. जेव्हा दादांची एंट्री झाली ना हॉलमध्ये तोपर्यंत नाही का सकाळी भैरवचंडी वगैरे खूप सुंदर झाला आणि बऱ्याच वेळेस ते भैरवचंडीच्या वेळेस इतके सुंदर वास येत होते वेगवेगळे विविध प्रकारचे आणि माहिती नाही तर कदाचित त्या वेगवेगळ्या आहुती दिल्यामुळे किंवा अलंकारांच्या वगैरे किंवा विड्याच्या पानामुळे पण आला असेल पण तो सुगंध दिवसभर येतच होता कुठेही गेले तर आणि त्याच्यानंतर जेव्हा दादांचे खूप कमी येतो आवाज. अच्छा श्री स्वामी समर्थ ताई आता येतोय ताई बरोबर येतोय. हा येतोय. हा तर जेव्हा दादांची एंट्री झाली ना तोपर्यंत थोडीशी नाही का म्हणजे कदाचित आपण धावपळ करतो किंवा थोडंसं नाही का प्रवास करून किंवा जागरण मला आदल्या रात्री पण काय झालं होतं जायचं किंवा ते 2-2:30 वाजता जाग आली अचानक आणि भैरवचंडीचा आवाज येत होता ते म्हणजे काय माहिती सतत विचार असल्यामुळे वगैरे झालं असेल मग त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी थोडंफार नाही का भैरवचंडी झालं इकडे तिकडे आपण हे करत होतो दादा आपल्या येणारी खूप उत्सुकता असते जेव्हा दादानी एंट्री केली ना तेव्हा ते म्हणजे एकदम कसं आपण लाईट खूप वेळ गेली किंवा अंधार असतो एकदम प्रकाश यावा किंवा खूप भूक लागलेली असते पोटभर तृप्त जेवण करतो त्याच्यानंतर जे शांत होतं मन अगदी तो दिव्य प्रकाश एकदम मला अगदी एक क्षणभरासाठी म्हणजे मी शूटिंग घ्यायला लागले होते पण ते बघून मी ते मोबाईल ठेवला साईडला मला म्हणजे मी शॉक झाले की मला पहिल्यांदा असा एक वेगळा अनुभव आला होता आणि जी मरगळ होती मनावर एक प्रकारची ती झटकली गेली आणि म्हणजे थोडंफार काहीतरी म्हणाला नाही का थोडं अशांत वाटत होतं एकदम छान वाटलं फ्रेश वाटलं एकदम तो अनुभव माझ्यासाठी खूप सुंदर भले छोटा होता पण खूप छान वाटला सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव वंदना ताई. रेखा ताई बोला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतो का? हा येतोय ताई बोला. हा मी वाशिम जिल्ह्यामधून बोलायली तोंडगाव मधून. हा बोला. हा तर मी एका शेळकेला सांगितलं होतं की आरतीला ज्या समजा 3 अध्याय ते घेत जा स्वामीचे. हा श्री स्वामी समर्थचे 3 अध्याय 11 माळी तर त्यांनी घेतले समजा एकदा दोनदा आणि आरतीला जात त्यांना अनुभव आला की त्यांच्या मुलाला जॉब लागला ताई दुबईत. अरे वा. हा दुबईत जॉब लागला. त्यांना सांगा अनुभव शेअर करायला आणि त्यांना त्या सांगा की तुम्ही पण लोकांना तरी जॉईन करा ग्रुपमध्ये. हा हो आणि त्यांचे मिस्टर कधीच हातात घेत नव्हते तर आता 3 अध्याय रोजचे घेतात. 3 अध्याय आणि माळी जप श्री स्वामी समर्थाचा. खूप सुंदर. अशी सेवा म्हणजे घडत जावं माझ्या हाताने अशी स्वामीची आणि दादांची आशीर्वाद राहा. म्हणजे दुसऱ्यासाठीच असं हे करत जाऊ महाराजांना दादांनी. अवश्य ताई. हो हो श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हो श्री स्वामी समर्थ. एडमिन्स में से और किसी को अनुभव शेयर करना है तो प्लीज करिए अपने अनुभव शेयर. एडमिन्स कृपया अपने अनुभव शेयर करें. आवाज आ रहा है क्या? पण बारीक येतो थोडासा तुमचा आवाज. वाढवलं का आवाज माझा? हो ताई वाढवलेला आहे. बरं चालेल. अजून कोणाला अनुभव शेअर करायचे असतील ऍडमिन मधून तर करा प्लीज. मंचरचे ऍडमिन्स त्यांना बोलायचे असेल तर प्लीज बोला. अरुणाताई, सुषमाताई, वंदनाताई, सीमाताई, स्वातीताई, जे काही आहे गायकवाड दादा, ज्यांना ज्यांना अनुभव आले असतील सर्वांनी बोलावे प्लीज. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. आवाज येतोय का माझा? हा
येतोय ताई, बोला. मी रुपाली बांबळकर आहे, ॲडमिन. मंचार मेळाव्यामध्ये मी आलेली. तर जेव्हा दादांनी ध्यान घ्यायला सांगितलेलं तेव्हा मी ध्यानाला बसलेली. तर मला म्हणजे महाराजांचा असा चेहरा दिसला आणि साक्षात दादा मला श्रीपाद प्रभूंच्या याच्यामध्ये त्यांनी मला दर्शन दिलं आणि असं पूर्ण एक असं काळोख झालेला माझ्या डोळ्यांसमोर एकदम, म्हणजे मला शुद्ध नव्हते तेव्हा. तर मला असं म्हणजे जसं महाराज कसे म्हणजे महाराजांची वेशभूषा साधी होती, म्हणजे लंगोटी घालून असे एकदम उंच उंच होत असं दिसलेलं मला, की असं उंच उंच होत आहेत म्हणून. तर असं मला दर्शन झालं. तर मी दादांना सकाळी विचारलेलं. तर दादा बोलले की ताई मला ना तुम्हाला ना म्हणजे महाराजांनी हनुमान स्वरूपमध्ये दर्शन दिलं. तर हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. ॲडमिन आहे मी, वंदना गावडे. माझ्या मिस्टरांचा अनुभव सांगते. माझे मिस्टर, त्यांना मणक्याचा प्रॉब्लेम आहे, ते कंटिन्यू दिवसभर बसू शकत नाही, जास्त उभे पण राहू शकत नाही. पण त्या दिवशी कंटिन्यू ते आपला मेळावा होईपर्यंत कार्यालयातच होते आणि दादांनी जेव्हा त्यांना ध्यानाला ते बसले होते तर त्यांना दत्तप्रभूंची मूर्ती दिसली, म्हणजे ध्यानामध्ये त्यांना दत्तप्रभूंनी दर्शन दिलं त्यांना. हा त्यांच्या माझ्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. ते कधीच मार्गात नव्हते किंवा याच्यामध्ये पण नव्हते ते, पण आता 2 महिने झालेत खूप म्हणजे सहकार्य करतात, स्वामी कार्य वाढवायचे, दादांचं कार्य वाढवायचे, त्याच्यासाठी मला खूप प्रोत्साहन देतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. आवाज येतो माझा? हो, येतोय ताई. श्री स्वामी समर्थ. मी पण आले होते, मी सौमंगल बर्डे ॲडमिन मधूनच बोलते. मी पण आले होते मंचरला आणि मंचरला येणं हाच माझ्यासाठी मुळात अनुभव आहे, माझ्या मुलासहित. कोणाला असं तो पण आला आणि दादांचं पण म्हणजे दादांचं दर्शन झालं त्याला. तो पण एक माझ्यासाठी म्हणजे खूप छान अनुभव आहे की मी त्याच्यासहित येऊ शकले तिथं. आणि ध्यान जेव्हा दादांनी घेतलं त्यावेळेस मला काय काय दिसत होतं ते मला आठवत नाही, बरंच काही दिसत होतं. ऋषी सरस्वती महाराज पण दिसले, आणखी काय ऋषी वगैरे काय दिसत होते एक दोन, ते काही मला आठवत नाही. पण नंतर ना शेवटी मला एकच डोळा दिसला, पूर्ण उघडा असा, म्हणजे तो डोळ्याची हालचाल होत होती पण फक्त एकच डोळा दिसला मला असा. मग ते काय मला काही समजलं नाही तसं, म्हणजे कोणाचा होता ते पण नाही लक्षात आलं, पण फक्त एक डोळा दिसला असा मला पूर्ण. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. आवाज येतो ताई? हो येतोय ताई, बोला. तुमचं बोलणं झालंय का? हो झालं ताई, झालं. ठीक आहे. मी ॲडमिन मधनं योगिता गाडे बोलतीये. मंचरला आपल्या एक मुंबईच्या ताई आहेत, एक वर्षभर ऑनलाईनला कनेक्ट आहे. तर त्यांना असा अनुभव आला की ते घरच शोधतात, ते स्वतःच घ्यायसाठी शोधत होते आणि मुंबईमध्ये आपल्याला तर माहितीये कॉस्ट खूप असतात. पण पिठापूरवरून आल्यापासून ते स्वतः घरात पाहत होते. पण आता आपल्याला मंचर मेळाव्याला त्या काल चाकणला आल्या, पण त्यांना आदल्या दिवशी मेसेज पडला की म्हाडामध्ये त्यांनी फॉर्म भरलेला, तर त्या म्हाडाच्या त्या लकी ड्रॉ मध्ये त्यांचं पण नाव आलेलं. तर त्यांना तो आदल्या दिवशी अनुभव आला की त्यांचा मेसेज पडला की तुम्हालाही घर लागलेलं आहे म्हणून म्हाडामध्ये. तर त्या ताईंचा हा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी अरुणा गांजाळे बोलते मंचर मधून. जेव्हा मागच्या महिन्यात दादांनी अचानक फोन केला होता एक दिवशी आणि दादा म्हटले होते की ताई आम्हाला तुमच्याकडे यायचंय.
तर म्हणजे एकदम मी पण भारावून गेले, की दादा डायरेक्ट काय म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे यायचंय म्हणून. पण मी म्हटलं, "हो दादा, या ना, स्वागत आहे तुमचं." मग तेव्हा दादा बोलले, की "ताई तुमच्याकडे मेळावा घ्यायचा आहे." आणि तारीख पण दादांनी डायरेक्ट सांगून टाकली होती, की 25 तारखेला गुरु प्रतिपदा आहे आणि त्या दिवशी मनसरला मेळावा घ्यायचा आहे. तर आम्ही हो म्हटलं. त्यानंतर मग दादांनी 2-3 जणांना कॉन्फरन्समध्ये घेतलं आणि सांगितलं, की आता असं घेऊया, बघा तुम्हाला कसं वाटतंय. तर म्हटलं दादा सांगतात म्हणजे काय महाराजांचं नियोजन आहे. त्यामध्ये काय शेवटी महाराज करून घेतील सगळं आपल्याकडं. आणि दादा पण बोलले महाराज करून घेतील. बघा तारीख जवळची वाटते वाटते का? जास्त म्हणजे कमी दिवस असं नाही वाटत आहेत ना? ताई म्हटलं नाही दादा, घेऊया म्हणून असं. आणि त्याच्या आधीच म्हणजे मला स्वप्नामध्ये दादा दिसले होते, की माझ्या घरी जेवण करतात आहे असं. माझे मिस्टर आणि ते शेजारी किचनमध्ये बसून दूध भात खातात आहे. मला असं स्वप्न पडलं होतं आधीच. त्या आधी बरेच मला तर एक 1.5-2 महिने आधी. आणि त्यानंतर मग म्हटलं ठीक आहे दादा घेऊया. आणि जेव्हा आता कुठे घ्यायचं हे चाललं होतं. तर आमचं गावामध्ये जी मराठी शाळा आहे, तर तिथे घ्यायचं आधी नियोजन होतं. पण त्यानंतर मग असं काय घडलं, की आम्हाला इथलं शिवगिरी मंगल कार्यालय आहे, ते पण सेवेकरीच आहेत. तर त्यांनी ते मंगल कार्यालय आपल्याला कार्यक्रमासाठी दिलं. तर ते ते कार्यालय मिळालं आणि जेव्हा आम्ही ते कार्यालयासाठी त्यांना म्हटलं, की काहीतरी घ्या म्हणजे त्याचं जे पण आम्ही त्यांना देऊ केले. ते डायरेक्ट उभे राहिले आणि नाही म्हटले, स्वामींचं कार्य आहे आणि मला याच्यासाठी काहीच नकोय. आणि अशा प्रकारे ते शिवगिरी मंगल कार्यालय आपल्या कार्यक्रमासाठी मिळालं. आणि जे एक संकष्टी होती आधी म्हणजे आता मेळाव्याच्या आधी काही दिवसापूर्वी, मला वाटतं आता महिना झाला, उद्या संकष्टी आहे. तर त्यावेळेला मान सन्मान करण्यासाठी नेहमीप्रमाणेच मान सन्मान करण्यासाठी मी गेले होते. आणि त्यावेळेला सहज मी गणपती बाप्पाला म्हटलं, की "बाप्पा आपल्याला इकडे मेळावा घ्यायचा आहे का दादांचा?" असं मी माझा मान सन्मान केला असं म्हटले आणि वळाले. तर तेवढ्यात माझ्या हातामध्ये तिथले एक दादा होते, त्यांनी नारळ दिला. मग तिथेच मला कळलं, की हां, आपला मेळावा सक्सेस होणार आहे आणि छान होणार आहे असं. आणि त्यानंतर जेव्हा आता आपल्या मेळाव्याच्या ह्याच्यासाठी म्हणजे आशीर्वादासाठी मान सन्मान करायला मी ह्याच्यामध्ये गेले होते. आपले गोरक्षनाथ टेकडे येते तिथे आपलं गोरक्षनाथांचं मंदिर आहे, आणखी नवनाथांचं वगैरे. मी पूर्वी कधी गेले नव्हते, पण आता म्हणजे स्वामींचं काय नियोजन असेल तर हल्ली माझं तिथे जाणं बऱ्याच वेळा झालं. तर आम्ही माझे मिस्टर, मुलगी आणि आम्ही तिघे गेलो होतो. तर खाली एक आश्रम आहे आणि शेजारी एक मंदिर आहे. तर तिथे सगळे स्वामी महाराज, गजानन महाराज, साईबाबा सगळ्यांच्या मूर्ती आहेत तिथे. आणि त्या बाजूला मध्यभागी आपले म्हणजे शंकर आहेत. तर त्यांचं हे मूर्ती अशी अशी हातावर म्हणजे हातावर हात ठेवलेली मांडीवर. ते शंकर भगवान आणि बाजूला सगळे नवनाथ वगैरे असायचे. आणि मी असं गोल फिरले, दर्शन घेतलं आणि मी सहज म्हणलं सगळ्यांनी मेळाव्याला यायचंय बरं का. अंधेश्वरांचा मेळावा आहे शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये. सर्वांना सगळ्यांनी यायचंय बरं का. आणि माझे मिस्टर असे दुसरीकडे होते, ते दुसरीकडे बघत होते म्हणजे ते बाकी दर्शन घेत होते. आणि सहज त्यांचं लक्ष गेलं तर त्या म्हणजे आपले हे शंकर आहेत भगवान. तर त्यांच्या त्यांच्या हातावर हात होते अशा मांडीवर आणि त्याच्यामध्ये जास्वंदाचं फुल होतं ना, ते अचानक त्यांच्या समोर पडलं. ह्यांची अशी नजर तिकडे जायला आणि ते फुल असं पडायला. मग तेव्हाच म्हणजे तिथेच एक आशीर्वाद मिळाला होता. आणि ते आमच्या 1.5-2 किलोमीटरवर एक दादरा देवीचं मंदिर आहे. ती पण इथली ग्रामदेवी आहे. पण मी आता माझ्या लग्नाला 18-19 वर्ष झाले असेल, पण माझा जाण्याचा कधीच तिथे योग आला नव्हता. पण दादा जसं सांगतात, की ग्रामदेवतांचा मान सन्मान केला पाहिजे. ते कसं काय सगळं आपल्याला म्हणजे व्यवस्थित समजलं. आणि मग त्या तिथून तिथे मान सन्मान करायला गेले. तर तिथे पुजारी नव्हते. फोन केला तर ते एवढं उन्हात पण म्हणजे 11 वाजता ते म्हणले ठीक आहे येतो ताई. आणि ते आले. तिथे पण छान मान सन्मान झाला आणि तिथे कार्यासाठी आशीर्वाद मिळाला. आणि अशा पद्धतीने मेळावा पण खूप सुंदर झाला. सर्वांना आपण ग्रुपवर पण वारंवार सांगत होतो, की म्हणजे दत्त महाराजांचा स्वामींचा मेळावा आहे, सर्वांनी यावं असं सर्वांना आपण आमंत्रण दिलं होतं. तर शेवटी दादांनी सांगितलं होतं, की आपण सांगायचं आणि त्यांना आणायचं काम महाराज करतील. तर ज्यांच्या ज्यांच्या भाग्यामध्ये होतं तर त्यांना मार्गदर्शन मिळालं, पालखी सोहळा सगळ्या गोष्टी मिळाल्या, भैरवचंडीची सेवा जी पण होती तर ती मिळाली. आणि खूप सुंदर असा कार्यक्रम आपला झाला. त्यानंतर आज आम्ही आपली सेवाचे झालं होतं जे अलंकार होते आपण देवीला ठेवलेले, तर ते आता म्हटलं आपण तुळजापूरला कसे अर्पण करणार. तर आपली ग्रामदेवी ते पण दादांनी सांगितलं, की तुमच्या 50 किलोमीटरच्या अंतरावर ग्रामदेवी कुठली आहे तर तिचा पण मान सन्मान करा. तर तो पण केला होता. आपल्या ऍडमिन मधून एक जोडी गेली होती त्यांनी तो मान सन्मान केला होता. तर मग आज आपलं ती सेवा जी भैरवचंडीची झाली होती तिथे सगळं साडी वगैरे अर्पण करण्यासाठी आम्ही मंतरमधले सगळे जे ऍडमिन आहेत ते सगळेजण गेलो होतो. तो मान सन्मान खूप छान झाला. आणि तिकडनं आल्यानंतर आमच्यामध्ये क्रेडिट कार्डचा थोडासा गोंधळ झाला होता.
म्हणजे थोडा प्रॉब्लेम झाला होता. तर मला 2-3 दिवसात काही एक अमाउंट होती ती मॅनेज करायची होती. तर त्याचं थोडं टेन्शन होतं. 7-8 दिवसापासूनच आम्ही थोडं टेन्शनमध्येच होतो. पण आल्यावर हे बँकेत गेले तर तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्यानंतर माझा फ्लॅट भाड्याने द्यायचा होता. तो पण दुपारी लगेच डिपॉझिट मिळालं. ते पण झालं म्हणजे असं. तर असे खूप अनुभव आले. तर सगळे सांगता येत नाही. पण खूप मंगलमय वातावरण होतं आणि जसे काही घरी दिवाळीच आहे, असं आम्हाला वाटलं की आणि गुरुप्रतिपदेच्या दिवशी दादांचं इथे आगमन झालं आणि सगळ्यात जास्त आनंद होतो की जे इथले सेवेकरी खूप मनापासून स्वामींची सेवा करतात. त्यांना योग्य असं मार्गदर्शन त्या दिवशी मिळालं. खूप छान वाटलं. आणि दादा घरी येतील की नाही असं नक्की नव्हतं. कारण जे आपले सगळं नियोजन करतात ते दादा म्हटले होते की दादांना परत मीटिंग आहे. त्यामुळे नक्की येतील की नाही माहिती नाही असं. पण दादा त्या दिवशी आले आणि सहज आता आमच्या कामामध्येच खूप वेळ गेला म्हणजे कार्यालयात होतो हे ते धावपळ होती. तर अगदी साध्या पद्धतीने दादांचं स्वागत केलं. दादा जेव्हा आले दारापर्यंत मी इथून दादाला सहज म्हणते की श्री स्वामी समर्थ दादा. तर मला असं वाटत नाही की पहिल्यांदाच येत आहे म्हणजे असं. म्हणजे विशेष असं काय ते फोटोग्राफी वगैरे असं काही हे झालं नाही. म्हणजे सहज जसं काय दादा रोजच घरी असं वाटलं. आला औक्षण केलं आणि छान झालं. सगळे ॲडमिन पण आले. खूप छान वाटलं आणि खूप सुंदर असा मेळावा झाला आणि असं बोलायला म्हणजे एवढं सुचत नाही की पण खूप सुंदर झालं आणि खूप सर्व ॲडमिन आले. खूप आपले लांबून सेवेकरी आले आणि त्याचं खूप छान वाटलं की आपला म्हणजे सगळे कुठे सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई जिथून पण जे स्वामींची सेवा करतात, दत्त महाराजांची करतात, तर त्यांना एक ओढ असते. ती ओढ जशी काय त्यांची पूर्ण झाली आणि ते इथे आले आणि आम्हालाही खूप असं वाटलं की हे सगळे म्हणजे आपण खूप आधीपासून ओळख आहे आपली सगळ्यांशीच. असं वाटलं नाही काही कोण म्हणजे नवीन आहे किंवा काय. आम्ही ॲडमिनमध्ये काही लोकांना पाहिलं पण नाही, सेवेकऱ्यांमध्ये पण पाहिलं नाही. पण सगळे लोक इतके मिठ्या मारत होते, इतके बोलत होते की असं वाटलं की आपली खूप पूर्वजन्मीची ओळख आहे. आणि दादा पण म्हणतात ना आपण पूर्वीचे स्वामींचे सेवेकरी असतो आणि आपण सगळे भेटत असतो कुठल्या ना कुठल्या कारणाने आणि त्याचा अनुभव खूप घेतला आणि महाराजांनी खूप छान नियोजन करून घेतलं. अगदी सहज कसं नियोजन झालं आणि कसा तो मेळावा झाला आणि एवढे लोक कसे आले काही समजलंच नाही म्हणजे असं. आणि सर्वांच्या प्रतिक्रिया पण खूप छान आल्या. तर सगळं स्वामी आणि दादांनी करून घेतलं आमच्याकडनं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता अरुणाताई तर बोलल्या मंचरच्या मेळाव्याचं. सगळ्यात पहिला सगळ्या आपले जे गुरुदेव दत्त भक्त परिवार आहे त्यांना सगळ्यांना धन्यवाद की त्यांच्या म्हणजे म्हणतात ना त्यांच्या सोबतीशिवाय हा मेळावा झाला नसता आणि मेन मंचरचे सगळे ऍडमिन त्यांच्याशिवाय पण हा झाला नसता मेळावा. आता मेन सांगायचं की आता आपण जो मेळावा ठेवला तो खूप छान झाला. सगळे म्हणतात ना आपले नातेवाईक एखादं एक लग्न कसं होतं त्या प्रकारे हा मेळावा झाला. एकदम भव्य दिव्य असा हा मेळावा झाला की पूर्ण मंचरवासियां लोकांना हा लक्षात राहील आणि राहिलाय की सगळेजण जे पण बरेच जण आता मला 2-3 माझ्या मैत्रिणी आमच्या घरी आज आलेल्या आमच्याकडे जरा प्रोग्राम होता म्हणून आल्या तर त्या पण म्हणाल्या की एवढा मोठा मेळावा आम्ही कधीच बघितला नव्हता जो मंचरमध्ये पहिल्यांदा झाला असं. आणि 3 महिन्यापूर्वी माझा एक अनुभव मी सांगते. 3 महिन्यापूर्वी मला 3 का 4 महिन्यापूर्वी मला एक स्वप्न पडलं होतं की आई तुळजाभवानी आहे ना ती अशी समोर आहे आणि बाजूला आपल्या अरुणाताई आणि सगळे आपले म्हणजे कुठले ऍडमिन त्यांना ओळखत नव्हती पण इतका गोळखा होता एवढं असं मला स्वप्न पडलं होतं. ते साक्षात गुरु प्रतिपदेच्या दिवशी भैरवचंडीची आपण पूजा केली तेव्हा ते पूर्ण झालं. आणि आजचा पण मी एक अनुभव सांगते. आपण सगळे जे देवीला अलंकार घेतले होते साडी वगैरे घेतली होती जो मान सन्मान करायला आम्ही सगळ्या 4-5 जोड्या गेलो होतो. तर जेव्हा देवीची आम्ही ओटी भरत होतो आणि जो मान सन्मान आपण करायला जे अलंकार देत होतो ना तर अक्षरशः माझ्या पूर्ण काय झालं होतं काय मला माहिती नाही. पण मला असं एकदम असं वाटलं की काहीतरी माझ्या शरीरामध्ये संचारलं आणि माझं पूर्ण अंग असं मुंग्या झाल्यासारखं झालं होतं. ते मला काही माहिती नाही ती असेल काय देवाचं हे मला एकदम हे झालं आणि मला एकदम रडू पण एकदम आलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे दादांना धन्यवाद की ते एवढ्या मोठ्या म्हणतात ना गुरु जेव्हा भक्तांच्या घरी येतो तो दिवस होता आमचा आणि खूप त्या दिवशी मला इतकं हे झालं की दादा घरी आले. मी कधीच विचार केला नव्हता की दादा आमच्या घरी येतील किंवा काय. हा मेळावा झाला आणि दादा आमच्या घरी आले. खूप स्वामी तर आपले गुरु आहेत पण मेन म्हणजे गुरुची भेट देणारे गुरु पण आपल्याला पाहिजे. ते दादांच्या स्वरूपात आम्हाला भेटले आणि दादा घरी आले. इतकं आम्हाला आनंद झाला. इतकं खूप असं वाटत होतं काय करू आणि काय नाही. इतकं आमच्या घरामध्ये एवढं असं हे झालं होतं की दादांसाठी काय करू आणि काय नाही. आणि त्याच्याबरोबर दादांच्या दोन्ही बहिणी पण आल्या होत्या. त्यांना पण धन्यवाद. सगळं घर एकदम भरलेलं सांगतो. असं वाटतं दिवाळी दसरा म्हणतात ना
साधू संत येतील जरा दिवाळी दसरा तो दिवस होता आमच्यासाठी. इतकं मन भरून आलं आणि इतकं हे झालं ना, खूप छान वाटलं. शब्दात हे बोलूच शकत नाही, इतकं म्हणजे आम्हाला हे वाटलं. बस मला इतकंच बोलायचं होतं. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बरोबर आहे ताई. आणि सर्वप्रथम म्हणजे सर्व मंचर ऍडमिन्सना सर्वात आधी धन्यवाद. कारण जे तुम्ही काही मेहनत घेतली ना त्याच्या रिझल्ट म्हणजे 1001% दादांनी पण सांगितलं की तसं ते भेटलं आहे. आणि बरोबर होतं की मतलब उधर ना कहीं ऐसे वो दिन भी बहुत महत्वपूर्ण और प्रभु का सहवास वहाँ पर बहुत बहुत सुंदर था. इतनी खुशबू भी आ रही थी वहाँ पर. मतलब कुछ ऐसे इधर अगरबत्ती वगैरह कुछ नहीं, लेकिन फिर भी कंटिन्यू मोगरे की खुशबू तो बहुत आई वहाँ पर और बहुत सुंदर लग रहा था. बहुत अच्छा लगा. सबका बहुत बहुत धन्यवाद ताई. आप सब लोगों की मेहनत है ये जो इतना रंग लाई है. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हाँ बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझा अनुभव सांगते. आम्ही भैरवचंडीच्या दिवशी तिथे रात्री आलो होतो. माझी तब्येत काही बरी नव्हती. गोळ्या वगैरे बरोबर घेऊन आलेले होते आणि रात्रभर पण सेवेकरी येणार होते. आमच्या बार्शीहून पण बऱ्याच ताई येणार होत्या 2-3. तर आवाज येतोय? येतोय आवाज. मध्ये वाटतं. तर त्या पण येणार होत्या कारण की त्या बार्शीहून येणार होत्या आणि त्यांना गाडी नव्हती मिळाली. त्या गाड्या बदलत येणार होत्या. रात्रभर अशी अर्धवट झोपेतच होती. आपल्या बाकीच्या ताई पण करत होत्या. परंतु ते गोळ्याची एवढी काही पॉवर होती तर मधून मी म्हणजे रात्रभर काही अशी झोपलीच नव्हती. आणि जो म्हणजे मला असं जाणवत होतं की मी सकाळी भैरवचंडीला बसू शकेल का नाही. आणि पहाटे मला झोप लागली आणि त्या झोपेमध्ये असं स्वप्न पडलं की आपण हिरवा कलर ठेवला होता ना भैरवचंडीच्या म्हणजे त्या महिलांसाठी त्या दिवशीचा. तर सर्व महिला म्हणजे मला असं जाणवत होतं की मी आता गोळ्या घेतलेल्या आहेत, त्याची गोळ्याची पॉवर आहे आणि भैरवचंडीला लवकर उठवू शकणार नाही आणि ते म्हणजे तिथं उपस्थितही राहू शकणार नाही. म्हणजे हेच डोक्यात होतं माझ्या. आणि म्हटलं की आता ही गोळ्याची पॉवर आहे काय. मग ते स्वप्नात असं आलं की सर्व महिला पाण्यामध्ये म्हणजे खूप पाणी होतं आणि पाण्यामध्ये 2 लाईन मध्ये समोरासमोर हिरव्या साड्या नेसून त्या पाण्यामध्ये भैरवचंडी चालू आहे आणि ती संपत आलेली होती. मी तिथं पोहोचले होते. तर मग मी हे दादांना सर्व म्हणजे सांगितलं त्यांना मेसेज करून. आणि तिथे एक गणपतीची मूर्ती होती त्या पाण्याच्या पलीकडे उंचावर आणि त्याचे 2 हात म्हणजे जागेवर नव्हते. म्हणजे असं मुकुटाच्या वर 2 हात होते आणि सारखे असे क्रॉस मध्ये हालत होते. तर अरुणाताई काय म्हटल्या की आमच्या गावामध्ये अशी गणपतीची मूर्ती आहे म्हणे. ही जरा वेगळी पण आहे असं त्या मला स्वप्नामध्ये बोलत होत्या. तर त्याचा अर्थ विचारला दादांना की हे असं का स्वप्न पडलं की पाण्यामध्ये भैरवचंडी चालू होती. मग दादांनी सांगितलं की आपल्या भैरवचंडीला जलदेवतांचा सुद्धा आशीर्वाद मिळाला स्वप्नातून. म्हणजे छान वाटलं ते ऐकून पण दादांचं बोलणं ऐकून पण. म्हणजे असं स्वप्नात नंतर मी 4:30ला उठले भैरवचंडी हजर होते. पण स्वप्नात अशी भीती वाटत होती की मी पोहोचू शकत नाही किंवा भैरवचंडी माझ्याकडनं होऊ शकत नाही. परंतु स्वामींनी आई भगवतीने करून घेतली. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. खूप 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 सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ ताई. आवाज येतोय अभिरुची ताई? हा येतोय ताई बोला. श्री स्वामी समर्थ. मी ऍडमिन मधून मीरा स्वस्ते बोलते. तर मंचरचा मला अनुभव सांगायचा आहे. म्हणजे जेव्हा दादांनी ध्यान घ्यायला सांगितलं तेव्हा आता लागलं होतं. आता मी काहीतरी केलं. आवाज येतोय कोणाचा तरी. म्यूट केलं. श्री स्वामी समर्थ. जेव्हा मंचरच्या कार्यक्रमात दादांच्या मेळाव्यात ध्यान घ्यायला सांगितलं होतं ना दादांनी, तर तेव्हा मला असा अनुभव आला की म्हणजे अक्षरशः ध्यान चालू होऊन 2च स्वामी समर्थांचे जप घेतले की खूप बांगड्यांचा आवाज कळकळ माझ्या कानामध्ये आला असा. आणि नंतर मग दत्त महाराजांचं म्हणजे 3
तीन मुखी दत्त असे जोळी घेऊन हातात त्रिशूळ घेऊन खूप सुंदर दर्शन झालं मला. असं हास्यमुख होतं. आणि नंतर मग विठ्ठलाचं पण दर्शन झालं. आणि नंतर दादांच्या शरणांचं म्हणजे दादांचं ध्यान जोपर्यंत चालू होतं तेव्हा एवढा मोठा अनुभव आला मला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी खूप सुंदर सर्व प्रभूंची लीला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी नम्रता पाटील. नम्रता मनसरचा जो मेळावा झाला होता तर तेव्हा मला यायला नाही जमलं. मग मी घरीच ऑनलाईन केलं होतं. आणि दादांनी जेव्हा ध्यानला बसवलं तर ह्याच्या आधी म्हणजे जेव्हा ध्यानला बसवायचे माझं ध्यानच लागायचं नाही. सतत खूप विचार यायचे डोक्यात. मग शांतच व्हायचं नाही डोकं. मग काल बरोबर ध्यान पण लागलं आणि एकदम थोड्या वेळासाठी असं मस्त एक सुगंध असा फुलांचा वास आला. आणि त्यानंतर मग पूर्ण ते लाईव्ह झाल्यानंतर मी झोपले. आणि काही दिवसांपूर्वी माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला होता. मग त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही हाताला खूप मोठासा झटका बसला होता. त्यामुळे मग हात खालीवर करताना खूप दुखायचं. आणि त्यामुळे मग मला जी सेवा दिली होती प्रदक्षिणाची तर मी गाडी घेऊन रोज जायचे. त्यामुळे मग आता मला जमत नव्हतं गाडी घेऊन जायला. खूप दुखत होता हात. मग जेव्हा हे लाईव्ह सेशन झाल्यानंतर मी झोपले आणि खूप गाढ झोप लागली आणि थोड्या वेळाने असं झालं की माझा ज्या हाताला जास्त दुखत होतं, मुवमेंट होत नव्हती ज्या हाताची, तो हात एकदम असा जोरात परत झटका बसला, आपोआप बसला तो. म्हणजे नंतर मी डोळे उघडून बघितले तर माझा हात आपोआप असा झटकला परत आणि दुसरा पण थोडासा झटकला. आणि मी म्हणलं हे काय झालं काय माहिती. मग मी परत झोपले. मग मला वाटलंच कदाचित हा हात आता बरा झालेला असणार आहे. आणि त्यानंतर मी गाडी घेऊन गेले तर माझे दोन्ही हात एकदम व्यवस्थित होते आणि अजिबात दुखत पण नव्हतं. तर हाच माझा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. खूप 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 सुंदर अनुभव. श्री स्वामी समर्थ ताई. बोलू का? श्री स्वामी समर्थ ताई बोला ना. मी ऍडमिन मधूनच आहे, वंदना गावडे. ज्या दिवशी गुरुप्रतिपदेच्या दिवशी दादा घरी आले होते, दादांनी जेवण केलं माझ्या घरात. म्हणजे मला तर तो इतका मोठा अनुभव आहे की माझा. आणि दादा मला नेहमी म्हणायचे की आम्ही तुमच्याच घरात आहे, तुमच्या मंदिरातच आहे. आणि त्या दिवशी असा योग आला की आमच्यापासूनच एकमुखी दत्त मंदिर आहे डोंगरावरती, सौरंगाच्या पेठमधून जवळच आहे, 3-4 किलोमीटर वरती. तर दादांबरोबर जायचा योग आला तिथं मंदिरात दर्शन घ्यायचं. म्हणजे दोन शक्ती एकत्र आल्या आणि त्यांच्या बरोबर आम्ही तिथे होतो. आणि दादांनी जेव्हा मूर्तीचं दर्शन घेतलं, दादा मंदिरात होते, दत्त महाराजांची मूर्ती अंगाला काटा येते अक्षरशः. दत्त महाराजांची मूर्ती इतकी हसत होती की मूर्ती इतकं प्रसन्न. अजूनही ती मूर्ती नंतर दुसऱ्या काही गावातली जाऊन आलीये तर ती पण सांगते की मूर्ती इतकी हसते. म्हणजे इतका छान अनुभव होता ना. दादा घरी येणं, गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरूंचं आगमन होणं, त्यांचं सेवा करायला भेटणं, देवाशप पण सांगते की काय माहिती पूर्वीच असेल काहीतरी पुण्य म्हणून इतकं भरून येतंय मला. हा खूप म्हणजे इतका छान अनुभव होता ना हे. आता खरंच मला बोलता येत नाही आता. प्रभू पण प्रभूंची वाट बघत होते ताई, म्हणून ते झालं असं बोलू शकतो आपण. कारण आपल्याला माहिती नाहीये त्यांची लीला काय असते काय नाही. ते लीलाधर आहेत, ते सर्व लीला करत असतात आणि तेच त्यांची वाट पाहत होते की दादांना जेव्हा कॉल व्हायचा ना, मला यायचंय ताई, मला यायचंय मंदिरावरती. म्हणजे इतकं अक्षरशः इतकी म्हणजे बाकीच्यांना पण मूर्ती इतकी हसत होती ना. म्हणजे पहिल्यांदा फोटो काढला तो वेगळा होता आणि नंतर परत फोटो काढला तर इतकी मूर्ती हसत होती ती. आणि इतकी ओढ होती ना दोघांना एकमेकांना भेटायची. दत्त महाराजांनाही ओढ होती दादांना भेटायची. इतकं जाणवत होतं त्याच्यामध्ये प्रकर्षाने. इतकं छान दादांबरोबर एवढा वेळ घालवायला भेटला, एवढं सगळं भेटलं. खरंच माझ्यासारखं भाग्यवान मी समजते का कोणच नसेल असं मला वाटतं. आणि दादांनी सांगितलंय की मी ताई तुमच्या घरातच आहे. आता याच्यापेक्षा मला अजून काही नकोय दादांकडून. दादांनी मला
म्हणजे स्वामी सेवा श्वासापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत स्वामी सेवा घडावी हीच दादांना विनंती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे मिस्टर मला खूप पहिल्यांदा म्हणजे नव्हते, म्हणजे करायची मी, पण एवढे मला नव्हते सहकार्य करत. एक दिवस तर मला अक्षरशः मी आता सगळ्यांना सांगते खरं की ते मला बोलले होते की एकतर तू मला म्हणते तुझं सारखं सारखं चालतं ना, एकतर तू तिकडे दिंडोरीला तरी निघून जा, नाहीतर अक्कलकोटला तरी निघून जा, असे मला बोललेले आहेत. पण आता त्यांचा इतका सपोर्ट असतो ना की फक्त दादांचं कार्य, स्वामी कार्य वाढवायचंय आणि त्याच्यासाठी मला पूर्ण सपोर्ट देतात. म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये, आर्थिक पण आणि सगळ्याच गोष्टीमध्ये त्या सपोर्ट देतात. इतकं इतकं छान परिवर्तन झाले. सेवा करा, सगळं परिवर्तन होते. श्री स्वामी समर्थ ताई. काही बोलताना चुकलं असेल तर श्री स्वामी समर्थ. नाही ताई, काहीच चुकले नाही. आणि जसं तुम्हाला साथ मिळाला असं सर्वांना साथ मिळावं आणि सर्वांना अशी प्रचिती येऊ प्रभूंची. खूप सुंदर ताई. पूर्ण घर सर्वांच्या प्रभूमय होवो. श्री स्वामी समर्थ. विमल ताई बोला. श्री स्वामी समर्थ. हा बोला ताई. पहिलं दादांना कोटी कोटी प्रणाम आणि सर्व ऍडमिनचे धन्यवाद. आणि मंचरच्या मेळाव्याबद्दल बी सांगायचं होतं. बोला. ते नाही का, मग सकाळपासून भैरवचंडी झाली, परत पालखी झाली, सगळं झालं तर माझ्या हातात ती पर्स होते. आणि नंतर दादा जेव्हा तुम्ही नाही का ओवळायला गेलेला बाहेर सगळेजण ओवळायला गेले त्यावेळेसच म्हंटल आता मग दादा आले म्हटल्यावर मोबाईल पर्स मध्ये ठेवा म्हणून पर्स उघडली त्यावेळेस ते दिसले बघा. आणि मला किती मोठी बांगड्या निघाली तेच ना. हो, बांगड्या निघाल्या त्यावेळेसच. आणि नंतर मी सरिता ताईंना सांगितलं ना त्यावेळेस. आणि एवढी मोठी तुम्ही मला संधी दिली, सगळ्यांचे आभार. सगळ्यांची स्वामी सेवा करायला मिळालं. हर्ष तुमच्या ऍडमिन परिवारात स्वागत आहे ताई. तुमच्याकडून खूप 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 प्रभू कार्य होवो हीच प्रभूंचरणी दत्तभक्त परिवारातील प्रार्थना आहे. धन्यवाद ताई. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एवढं काही बोलायचं मला हे होत नाही, धाडस पण बोलते तसेच आता धाडस बोलणार तुम्ही. खूप सुंदर. तुमच्या घरी प्रभूंनी लीला करावं. श्री स्वामी समर्थ. हो, धन्यवाद. ये जो सब आप देख रहे हैं सबके अनुभव हैं दत्त प्रभु की मूर्ति के या विमल ताई के अनुभव की भी शायद फोटो आपको ग्रुप पर शेयर की जाएगी. आप देख सकते हैं कि भैरव चंडी होने के बाद में उनके पर्स में 3 हरी चूड़िया म्हणजे 3 हिरवी बांगड्या त्यांच्या पर्स मध्ये आपोआप आली होती. आणि ते एकदम शॉक झाले. ते माझ्याकडे पण आले जेव्हा मी प्रश्नोत्तरला बसली होती तेव्हा, आणि येऊन बोलले की ताई हे कुठून आली आम्हाला माहिती नाही, बघा हे आलीये. मी म्हणे ताई तुम्ही वरती जाऊन आणि तुमचे अनुभव सांगा. तर त्यांनी सांगितलं सुद्धा. आणि जेव्हा ते घरी गेले तर ते बांगडी जी होती ते स्वामींनी स्वतःहून त्यांचे अवतीभोवती टाकली. म्हणजे एक स्वतःहून जैसे मतलब ऊपर से डाली तो छोटी सी मूर्ति है तो वो आसपास में पूरा ऐसे गोल रिंग में राउंड बन गया. तो ऐसा बोल सकते हैं कि स्वामी आई होंगे वहाँ पर और उन्होंने वहाँ ऐसी कुछ प्रचिति दी होगी. अपन अपने मन के भाव उनके साथ ऐसे प्रकट कर सकते हैं. तो प्रभु की लीला होती है, वो लीलाधर होते हैं, वो कुछ भी लीला कर सकते हैं. और अद्भुत विमल ताई के साथ में भी वो हुआ. जैसे भावना ताई के घर स्वामी महाराज लीला करते हैं, वैसे धीरे धीरे विश्व में स्वामी लीला करने वाले हैं. उसकी शुरुआत बारामती में भी हुई है धीरे धीरे, और रोज उनके घर भी कुछ न कुछ लीलाएं होती रहती है. तो आप सभी ये जो फोटोज रहती है वो आप सब ग्रुप पर देख सकते हैं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोलिए ना.
मला अजून एक सांगायचं होतं की आपलं मेळाव्याच्या आधी काही दिवस आहे ना, आपले भावना त्यांच्या इथले स्वामी आहेत ना, तर तिथे ताईंनी नैवेद्य दाखवला होता. आपलं वरण आणि चपाती असा नैवेद्य दाखवला होता आणि त्या नैवेद्य ताटामध्ये ना एका कप्प्यामध्ये तांदूळ आले होते. ते आपण ग्रुपवर फोटो पण टाकला होता. तर मग त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण काय जेवण करायचं, तर सांबर भात आणि शिरा आणि तसंच इथे जेवण होतं सगळ्यांना आणि तो प्रसाद एवढा झाला की सगळ्यांना पुरून उरला. म्हणजे भरपूर लोक आली, सगळ्यांनी जेवण केलं व्यवस्थित, तरी पण तो उरला. सकाळी पण चहा नाश्ता कुठेही काही कमी पडलं नाही. त्याच वेळेला आम्हाला समजलं होतं की ते सगळं नियोजन छान होणार आहे. दादा पण म्हटले नंतर कारण टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, महाराजांनी आशीर्वाद दिलाय. ती एक गोष्ट. आणि भैरवचंडीला कोण बसणार असं 7 जोड्या ठरल्या होत्या, पण आम्ही फायनल केल्या नव्हत्या जोड्या, पण एवढ्या बसणार असं. आणि ऐन वेळेला सकाळी 4 जोड्या अचानक कॅन्सल झाल्या. मग आता कोण बसणार, तर आम्ही डायरेक्ट सेवेकरांमधून उठवलं की कोणाच्या जोड्या आहेत, तर त्या पद्धतीने बसवल्या. नंतर एक जोडी कमी पडत होती, तर सगळे ऍडमिन ताई, कारण आम्ही कुठल्या सेवेला म्हणजे बसणारच नव्हतो, वाचणार पण बसणार नव्हतो कुठल्या ह्याला, कारण आम्हाला फक्त जे बाकीच्या सेवा आहेत तेच करायचं होतं. म्हटलं बस उठायला पण नको आणि सगळं नियोजन आपल्याला माहिती, परत मग उठ बस नको हे नको. त्यामुळे आम्ही ऍडमिन असा इथला निर्णय घेतला होता की आपण कुठल्या सेवेला बसायचं नाही, जे मिळेल बाकीचंच आपण हे लक्ष देऊया असं. पण मग सगळ्या ऍडमिन ताईंनी खूप सगळ्यांनी आग्रह केला की ताई तुम्ही बसा, तुमची जोडी आहे तर तुम्ही बसा. आणि मग आम्ही ते भैरवचंडीला बसलो आणि ती छान सेवा महाराजांनी करून घेतली. तर या 2 गुण माझ्याकडनं मग अशा विसरल्या होत्या, त्या पण महाराजांनी बोलवून घेतल्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर अनुभव बोला सुषमाताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोलायला शब्द सुद्धा नाहीये. मंचरचा मेळावा खूप सुंदर झाला. दादांचे शब्द म्हणजे एक आगळं वेगळं काहीतरी त्या शब्दांचं आहे. दादा बोलले होते की तुम्ही काही काळजी करू नका, स्वामी सगळं तुमच्याकडून करून घेतील, आणि तसंच झालं. मी जसं ह्या ग्रुपला जॉईन झाले, जसं दादा म्हणजे ऍडमिन मध्ये आले, तसं दादांचं म्हणजे शब्द, त्यांचे ते वाक्य एकदम इतकी 100% म्हणजे 101% खरीच ठरतात. हा अनुभव खूप मोठा आहे माझ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी दादा घरी आले, म्हणजे स्वामींचं घर म्हणजे मंदिर आहे, तिथं गेलो. दादा एकदा मला बोलले होते की आम्ही मंचरला जर आलो तर आपण त्या मंदिराला भेट देऊया. तर गेलो, तशानुसार दादांनी तिथे दर्शन वगैरे घेतलं. त्या लोकांना पण म्हणजे तिथं जे लोक आहेत व्यवस्थापक ते पाहणारे, त्यांना पण खूप आनंद झाला. त्यांनी पण तिथे दादांचा म्हणजे शाल श्रीफळ देऊन सत्कार वगैरे केला. आणि म्हणजे इतकं अद्भुत वाटत होतं ना की फार म्हणजे ते नाही शब्दात वर्णन करू शकत. आणि त्यानंतर ज्यावेळी दादा घरी आले, मला पण काही सुचत नव्हतं की म्हणजे असं स्वप्नातही पाहिलं नव्हतं की दादांचे म्हणजे पाय घराला लागतील. आणि इतकं म्हणजे दादा येऊन गेल्यापासून इतकं सुंदर वातावरण झालंय ना ताई, म्हणजे की सांगूच नाही शकत ताई. खूप पॉझिटिव्हिटी आली. आणि मिस्टरांना पण खूप चांगला अनुभव आलाय. त्यांचे पाय वगैरे खूप दुखत होते. ते बोलले की मी दादांबरोबर म्हणजे लिफ्ट मधून यायचं होतं, तर बोलले मी दादांबरोबर आलो नाही, मी जिन्यानेच वरती आलो. आणि म्हटलं मी जसे जिने चढत आलो ना तसे माझे पाय, आणि खूप दिवस झाले त्यांचे पाय दुखतात, म्हणजे असं उभं राहता येत नाही जास्त वेळ त्यांना. ते म्हटले दादा लिफ्टनी वरती आले आणि मी तसंच जिन्याने वरती आलो, जसं जिने चढत होते तसे माझ्या पायाचे दुखणं थांबले. आणि खरोखर दुखणं थांबले त्यांचं. खूप म्हणजे 100% पैकी 1% फक्त दुखतंय. मी त्यांना म्हटलं तुम्ही म्हणजे आतापर्यंत जे तुम्हाला वाटत होतं ना की आम्ही नक्की काय करतोय, कसं म्हणजे या ग्रुपचं कसं आम्ही ह्या ग्रुपमध्ये कसं हँडल करतोय, आणि दादा आमच्याकडून करून घेतात, स्वामी करून घेतात, त्यांना असं वेगळं वाटायचं जरा थोडंसं नाही का. स्वामी सेवेत नसल्यानंतर त्या माणसामध्ये थोडी निगेटिव्हिटी असतेच, तर ते बोलायचे. आणि आता त्यांनी प्रत्यक्षात सर्व कार्यक्रम पाहिला, त्यांनी पण खूप मदत केली त्यांनी, स्वामींनी करून घेतली त्यांच्याकडून. आणि नंतर शेवटी मला ते बोलतात खरंच दादा आहेत ना वेगळंच, म्हणजे त्यांच्या तोंडून सुद्धा शब्द निघाले की दादा म्हणजे दादाच आहेत, वेगळंच त्यांचं म्हणजे अस्तित्वच त्यांचं वेगळं आहे. आणि इतकं बरं वाटलं ना ताई ऐकून. आणि ते त्यांनी पण असं मानलं आता की नाही आता स्वामी सेवेशिवाय काहीच नाही. आणि ते म्हणतात मी पण येणार आता हे स्वामी सेवेमध्ये, मला असं नक्की वाटतंय, पण हळूहळू येईल म्हटले. मला एकदम असं सगळं काही
काही जमायचं नाही तुमच्यासारखं करायला. म्हटलं हळूहळू का होईनी हे शब्दच महत्वाचे आहेत आमच्यासाठी खूप. आणि त्यांना असं पुढे येऊन कार्य करायला अजिबात आवडत नाही. दादा जसं म्हणतात ना, पडद्यामागून काम जो करतो तोच खरा स्वामींचा भक्त, तसं त्यांना पडद्यामागून काम करायला आवडतं. त्यांना त्यांचं नाव कुठं आलेलं आवडत नाही, त्यांनी काय सेवा केली हे पण आवडत नाही सांगितलेलं. पण मी सांगते आता, ते स्वामीच माझ्याकडून बोलवून घेतात ते. आणि खरंच दादांचे स्वामींचे खूप खूप धन्यवाद. आणि सर्व ऍडमिनचे पण धन्यवाद. सर्वांनी खूप छान सहकार्य केलं. सर्वांनी म्हणजे सर्वांनी फार खूप ताकद लावून सर्वांनी सगळी कामं व्यवस्थित केली. असं वाटलंच नाही का कुठं काही कुणाची उणीव आहे. सर्वांनी सर्व व्यवस्थित केलं. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असंच आपला ग्रुप जो आहे हा गुरुदेव दत्त भक्त परिवार हा उंच 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 शिखरावरती जाऊ आणि खूप खूप स्वामी सेवेकरी घडो, एवढी स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप 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 सुंदर अनुभव ताई. आणि श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या सहकार्यामुळे जे काही झालं ते शक्य झालं. आणि खूप खूप पूर्ण फॅमिली म्हणजे सोबत तुम्हाला सर्वांना धन्यवाद ताई. खूप सुंदर अनुभव. श्री स्वामी समर्थ. हळूहळू पूर्ण मंचर प्रभूमय होतील ताई. श्री हो स्वामी ताई, समर्थ. नक्की नक्की. दादांचा हा पण शब्द आहे ना की सर्व मंचर स्वामीमय होणार आहे. आणि खरंच ताई होणार आहे स्वामीमय. आणि हे म्हणजे काही हे सांगायचं असं वाटत पण नाही मला, पण खरंच शब्द म्हणजे शब्दच आहे ताई. श्री स्वामी समर्थ. बरोबर आहे. प्रभूंचे शब्द असतात. श्री स्वामी समर्थ. श्री बोला स्वामी दादा. श्री स्वामी समर्थ. हा दादा बोला. हा ताई, मी पेठवरून बोलतोय, अनिल राजगुरू. हा बोला दादा. हा दादा 25 तारखेला मेळाव्याला आले होते. सकाळी वंदनाताईंच्या घरी आले होते दादा. आम्ही तिकडे गेलो होतो दर्शनाला त्यांच्या घरी. तर आम्ही दर्शनाला गेलो दादांच्या समोर. तर दर्शन घेतलं. त्यावेळेस दादा बोलले की मी तुम्हाला पाहिलंय याआधी, मेळाव्याला आलते का तुम्ही वाघोलीला? म्हटलं नाही दादा, दोन्ही पण मेळावे मी मोबाईलवरच लाईव्ह अटेंड केलेत. तर म्हणजे यातून असा अनुभव आलाय की आपण तिथं नसलो तरी दादांचं लक्ष आपल्यावर असतं. बरोबर आहे ताई. बरोबर आहे दादा. त्याच्यानंतर आम्ही मगाशी वंदनाताईंनी सांगितलं की दत्त मंदिर आहे आमच्या घरापासून 1 किलोमीटरवर. तर आम्ही दादा सोबतच गेलो होतो तिकडे मंदिरावर. आणि तिथं पण खूप भारी अनुभव आला की ज्यावेळेस दादा मंदिरात गेले, दादांबरोबर आम्ही पण होतो, वंदनाताई होत्या, गाडीताई म्हणून पण होत्या. तर दत्ताची मूर्ती खरोखर खूप एवढं हास्यमुख झालं होतं ना, अक्षरशः अंगावर काटायचे. मगाशी पण वंदनाताईंनी सांगितलं. आणि नंतरच्या मेळाव्याच्या आधी 2 आठवडे मला स्वप्न पडलं होतं की एक मंदिर आहे, त्या ठिकाणी आम्ही पायऱ्या उतरतोय आणि वंदनाताई, आमचे सोबतचे सेवेकरी आणि दादा आम्ही सोबत आहे आणि त्यांना म्हणतोय की आमचा आणि दादांचा फोटो घ्या आपल्या सगळ्यांचा, नाही का. तर हे स्वप्न त्या दिवशी 25 तारखेला ते दत्त मंदिरात खऱ्या अर्थाने साकार झालं की दादांबरोबर आम्ही फोटो पण केला मंदिरामध्ये सगळ्या ग्रुपचा. खूप छान अनुभव आला ताई. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा ताई बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी अनिता शिंदे बोलते. हा बोला ताई. मी पुण्यावरून बोलते. मला एक अनुभव आला काल. वंदनाताई आहेत का? स्वामी समर्थ. हा. मला म्हणजे कसं सांगावं ते कळत नाही. म्हणजे बोला मला आहे ना, श्री स्वामी समर्थ दादा. सगळ्यांना कोटी कोटी प्रणाम. मला 22 तारखेपासून 22 डिसेंबर पासून खूप त्रास होत होता. अंगावरती शहारे येत होते. मी गुरुचरित्र पारायण करत होते. खूप म्हणजे खूप एवढं भयानक होतं की मला जेवता पण येत नव्हतं, स्वयंपाक पण बनवता येत नव्हता. पण काल परवा मी मंचरला मेळाव्याला आलते. तिथे दादा मला सांगता नाही अजून पण शहारे येत आहेत. दादांचे जेव्हा हॉलमध्ये एंट्री झाले तेव्हापासून मला खूप भयानक त्रास सुरू झाले. आणि नंतर दादा मी लाईन मध्ये उभे राहिले होते ना, तेव्हा दादा माझ्याकडे पाहत होते.
आणि दादांनी मला काल नारळ पण दिला आणि नवनाथ पारायण करायला पण सांगितलं. हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे आणि माझे 70% त्रास कमी झाला. आणि ज्यांनी मला आणलं ना याच्यामध्ये वंदनाताई, सारिकाताई यादव यांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे. मला एवढाच अनुभव होता. मला एवढं सांगायचं होतं. खूप 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 सुंदर. श्री स्वामी समर्थ. चित्त घेत चला आणि प्रभूंचे स्मरण करत चला. ते पण निघून जातील जे काही आहे आजारपणा. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे असतील सांगावे. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी दहावीवरून बोलते, शीतल मुरमुरे. आता आपली जी 6-6:30 वाजताची सेवा जी चालू झाली होती ना, तर तेव्हाचा दिवा मी लावला होता घरामध्ये. तो एक 10-15 मिनिटं झालं विझलाय, पण त्यातनं अजूनही जे विझलेले येते ना धूर, तो अजूनही येतोय ताई. आणि आता सांगताना खाली पडलंय पहा दिव्यातलं वरचं. एक 15 मिनिटं झाली तरी धूर अजूनही येतोय ताई त्या दिव्यातनं. आणि स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणजे ना पहिला प्रसाद ग्रहण करायचे आणि आता असं होत नाही. तर मी आज दुपारी म्हटलं की काय माहिती असं काय होतंय, माझ्याकडनं काय चुकलं, मी सेवा करायची मध्ये बंद झाले. तर असं मनाला रुकरुक लागली होती आणि आताही बघते ना, आताही धूर येतोय ताई. अंगावरती अक्षरशः टाकायचे हवे तुम्हाला सांगताना. सर्व प्रभूंची लीला ताई. हो ताई. ये. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा अजून कोणाला बोलायचे? हा ताई तुमचा आवाज कट होतोय. सुषमा ताई तुम्ही परत म्यूट होताय आणि कट होतोय आवाज. नाही परत म्यूट. ताई लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा, तोपर्यंत कोणी अनुभव शेअर करतील. अजून कोणाला बोलायचे असतील तर बोला. श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा दुर्गा सप्तशती पाठ चालू होता आणि तेव्हा माझे एकदम असे डोळे झाकले. म्हणजे बरेच डोळे झाकत होते. मी पाणी मारलं डोळ्याला तरी पण म्हणजे हे झाकलं. मला पाठीमागनं असं टपकन असं कोणीतरी मला म्हणजे हे केलं पाठी आणि जागा केल्यासारखं असा अनुभव आला मला. खूप सुंदर ताई. खूप डोळे झाकत होते. मग परत शेवटी मी म्हणजे हे केलं, पाणी मारलं आणि डोळ्याला. परत मग काही वाटलं नाही मला, पण असं पाठीत मारल्यासारखं झालं. चालेल. श्री स्वामी एक सेकंड. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोला ताई. मी शोभा येवले बोलते नाशिकहून. हा बोला ताई. मी म्हटलं मला काहीतरी सेवा द्या दादांकडून. मला खूप कर्जबाजारी होऊन राहिले दिवस. काय करायचे ताई? काहीतरी सेवा द्या मला दादांकडून करायला स्वामी समर्थांची. कशासाठी का? हा मग कशासाठी बोलतायत ताई? माझं मेडिकल आहे, गुरुकृपा मेडिकल. पण दुसरी असं कर्ज वाढत चाललंय मला. टेन्शन येतंय सगळं. त्याच्यासाठी प्रश्न टाका ताई. त्याच्यासाठी प्रश्न टाका. ठीक आहे. कसं काय टाकायचा तो प्रश्न आपण? तुम्हाला ना ऍडमिन तुम्ही म्हणजे कोणत्या ऍडमिन कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ना? वैशाली बडगुजर. तुम्हाला अच्छा ओके. मग मी तुम्हाला मेसेज करते. ठीक आहे. नाही तुम्ही ताईंना मेसेज करा की ताई मला प्रश्न टाकायचे. मला फॉर्मेट पाठवतील. ते फॉर्मेट फक्त भरून मला पाठवा. बरं. श्री स्वामी समर्थ. ताई. शोभा ताई. पद्धतीने तुम्ही प्रश्न टाका. शोभा ताई. तुम्हाला ताई मी पण मेसेज केला आहे आणि जागृती ताईंनी पण मेसेज केला आहे.
तुम्ही प्रश्न तुमचा टाकू शकतात. शोभा येवलेताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. एका ताईंचा अनुभव आहे. 8 दिवस हा बोला ताई. 8 दिवस झाले त्या पिंपरीमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे सॉरी. तर म्हणजे आपल्या ऑनलाईनच्या सेवेकरीच आहे त्या ताई. पण 8 दिवस झाले त्यांच्या ट्रीटमेंटमुळे हे तिथे मग त्यांची आधी लिंक आली तर ती काही ओपन नाही झाली. नंतर मग ते मुलीला तिने फोन केला तर आपण जी नंतर लिंक दिल्यावर रेंज नाही तरी ती ओपन झाली लिंक. आणि दादांनी ध्यान लावायला सांगितलं. तर ध्यान लावल्याच्या नंतर जेव्हा तिने डोळे उघडले आणि मोबाईलवर तिने ते आपले फोटो हे पाहिलं ना बॅनर पाठीमागे जो आहे स्टेजच्या. तर ते दर्शन घेताना त्या ताईंचं म्हणणं की म्हणजे माझी बहीणच लागते तर मला व्हायब्रेशन झाले म्हणजे अशा बॉडीमध्ये की हॉस्पिटलमध्ये सुद्धा ती ऊर्जा भेटल्यासारखे तिला ते अंगामध्ये व्हायब्रेशन होत होते. तर काल त्यांनी फोन करून मला सांगितलं. श्री स्वामी. खूप सुंदर ताई. श्री समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. मी निर्मला गायकवाड बोलते कोपरगाव संवत्सरातून. आम्ही पण मंचरच्या मेळाव्याला आलो होतो ताई. 5-6 जण घेऊन आले तुम्ही आणि मला थोडासा त्रास होत होता. पण दादा जेव्हा गेट मध्ये एंट्री केली ना तेव्हा माझ्या अंगाला असं काटा आला आणि खूप रडायला आलं मला. आपोआप खूप रडली. डोळ्याला खूप पाणी आलं. वरती येईपर्यंत जसे जसे पुढे येईल दादा तसं मोठ्याने आवाज वाढला माझा. खूप रडली आणि एकदम शांत झाल्यानंतर आणि मग दादांनी ते ध्यान करायला सांगितलं ना त्याच्यानंतर मग मला एकदम प्रसन्न झालं. सगळं माझ्या अंगातलं काय असेल काय होतं मला नाही कळत पण मी एकदम फ्रेश झाले मग मी नंतर. आणि ते 15 दिवस अगोदर पासूनच मी खूप तिथून आल्यानंतर आता मला काय त्रास नाही राहिला. मला एवढा मोठा अनुभव आला हा. मला असं झालं कधी मेळावा येईल आणि कधी हा त्रास मला तिथंच निघाल दादांच्या असं मला मी वाट बघत होते मेळाव्याची खूप दिवसापासून. मला खूप मोठा अनुभव आला ताई. एकदम आता म्हणजे काहीच त्रास नाही राहिला माझ्यासाठी. हा सगळ्यात मोठा अनुभव आला. कधीच मनामध्ये प्रश्न नाही करायचे. सर्वात मोठी आपली सेवा असते. सेवा करायची आणि अनुभव घ्यायचे. खूप सुंदर अनुभव ताई. श्री माझ्याकडून पण सेवेकडे झाडावे. हा वंदना ताई. आता बोला तुम्ही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. ह्या गायकवाड ताई आता बोलले ना सेम असंच त्या मगाशी अनिता ताई शिंदे बोलले ना सेम त्यांचा अनुभव तसाच होता. त्यांना काही त्रास होतोय मला पण खरंच काही बोलल्या नव्हत्या त्या माहिती पण नव्हतं. आणि तिथं गेल्यानंतर काय झालं की त्यांच्या बाजूला एक सेवेकरी ताई बसलेला आणि त्यांचा मला फोन आला की त्या ताईंना खूप त्रास होतो. आणि म्हणजे दादा यायच्या जस्ट आधी थोडस सुरुवात झालेली. दादा जसे जसे कार्यालयात म्हणजे त्या सभागृहात आले तसं या ताईंचा त्रास इतका वाढला की आपल्या युट्यूबच्या ज्या लिंक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते शूट झाले. त्यांना प्रचंड त्रास झाला. मग परत जाऊन त्यांना ती विभूती वगैरे थोडीशी मी लावली बरं का आणि मग त्यांना थोडंसं बरं वाटलं. पण नंतर दादा पण त्या साईडलाच बघत होते किंवा त्या बाजूला एक खिडकी होती आणि मग आता त्या असं सांगतायत आणि नंतर एकदम म्हणजे त्या हळूहळू रिलॅक्स होत गेल्या. म्हणजे खूप खूप त्रास झाला आणि रिलॅक्स होत गेला. परत शेवटी त्या तिथं दादांच्या दर्शनाला गेल्या. दादांनी पण त्यांना नारळ वगैरे दिला. म्हणजे एवढ्या जमावपैकी विशिष्ट लोकांना ते भेटत होतं. तो प्रसाद म्हणा किंवा ते दादांना नाही का ती एवढी मोठी विभूती दादांची की त्यांच्या पुढे ती काय नकारात्मक ऊर्जा असेल समथिंग काय असेल काय आपल्याला एवढं माहिती नाही. पण ते नष्ट झालं किंवा ते 80% त्यांचा त्रास कमी झाला. आणि त्या सकाळी जाताना त्या नंतर सांगायला लागले की मला श्वास पण घेता येत नव्हता आणि बरेच म्हणजे 2-3 महिन्यापासून हा त्यांना त्रास आहे. आणि नंतर त्या जाताना एवढ्या फ्रेश होत्या. आणि हे सगळं बघितल्यानंतर शेजारची जी सेवेकरी ताई होती तिथं ती काहीच बोलली नाही. घरी आलं मला सांगितलं ती म्हणजे माझी सख्खी लहान बहीण होती. तिनं सांगितलं की तिथं गेल्यावर माझ्या मनात तो प्रश्न होता की मी खरंच योग्य ठिकाणी आले का. ही ताई सारखं या ताईचं चाललेलं असं दादा दादा स्वामी स्वामी म्हणजे मला ती नेहमीच म्हणते वेड लागले वेड झाले असं एक थोडक्यात चेष्टेने म्हणायची. आणि तिचा तो प्रश्न मनातला संपायच्या आत या ताईंचा तो प्रकार घडला. तो
तिने जवळून बघितलं कारण तिनेच त्यांना आधी पकडलं, पूर्ण अंग त्यांचं म्हणजे नाही का असं पडत होतं. त्यावेळेस तिनंच त्यांना पकडलं, व्यवस्थित बसवलं आणि तिनंच मला कॉल केला. हा एक आणखीन मोठा अनुभव, कारण तिचे मिस्टर पोलीस आहेत. थोडंसं म्हणजे करते ती सेवा, पण इतकं तिला नाही जायला भेटत कुठं केंद्रात किंवा सेवेला वगैरे. तर मी तिला जितकं शक्य तेवढं ऑनलाईनच्या लिंकद्वारे तिला बस म्हणत असते सेवेला, किंवा जॉईन कर किंवा श्रवण कर. असे हे 2 म्हणजे एकाच वेळेस स्वामींनी काय म्हणतो ना आपण एका ह्याच्यामध्ये 2 पक्षी हे झाले. तसं अगदी ते तिचाही प्रश्न सुटला, या ताईंचा तर सुटलाच. पण हिच्या मनातली जी एक शंका होती, ते तात्काळ तिला तो तिथे रिझल्ट आला, की आणि तिने तिला अजून तिथं सांगितलं नाही. घरी आलं मला वैयक्तिक ते बोलली, की ताई माझ्या मनात जी शंका होती, की मी खरंच योग्य ठिकाणी आलीये का? आणि ते म्हणे मला खूप भारी वाटलं आणि खरंच खूप दिव्य भव्य काहीतरी ऊर्जा आहे म्हणे दादांची, आणि ती खरंच म्हणे आम्ही खूप जवळून अनुभवली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप 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 सुंदर अनुभव ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा, मी सुषमा भगवान गायकवाड बोलते, चाकणहून बोलते मी. हा बोला ताई बोला. हा, त्या दिवशीचा अनुभव असा आहे की आपण ज्यावेळेस पिठापूर मध्ये गेलो होतो, तर दादांच्या मार्गदर्शनाच्या टायमाला दादांचं मला म्हणजे रूप पण नृसिंह सरस्वतींचं असं दिसत होतं मला, म्हणजे असं डोळे उघडे असताना सुद्धा. तर त्या दिवशी हा कार्यक्रम मंचरचा आपला झाल्यानंतर आम्ही दादांबरोबर गेलो होतो वाडे बोलायला. तर तिथे सुद्धा आम्ही नृसिंह सरस्वतींचं दर्शन घेतलं आणि गुरु पुरुषामृत त्या दिवशी मग दादांबरोबर ते आम्हाला फोटो काढायला भेटले त्यांचं. गुरु प्रतिपदा होती. तर त्याच दिवशी माझ्या मनात इच्छा होती की दादांबरोबर आपल्याला कधी फोटो काढायला भेटणार, कधी, म्हणजे जेवढं माझ्या मनात इच्छा होती तेवढी पूर्ण झाली. खूप सुंदर. आणि दादांबरोबर आपण कधी असं मनात वाटलं पण नाही दादांच्या पंक्तीला कधी जेवायला भेटेल काय, असं मनात कधी आलं सुद्धा नाही. आणि एवढा मोठा योग त्या दिवशी आला की माझं हे नसताना सुद्धा दादांबरोबर आम्हाला जेवायला भेटलं. अति सुंदर ताई, खूप सुंदर. एवढं मोठं काहीतरी पुण्य असेल म्हणून इतका मोठा योग आला. अवश्य ताई, खूप सुंदर अनुभव. आणि ताई मला जास्त बोलता येत नाही, मला बोलताना जरा माझी गडबड होती, त्यामुळे काय चुकलं असेल तर क्षमा करा. नाही नाही, काहीच चुकलं नाही ताई. असं घाबरायचेच नाहीत. आपण घरामध्ये कसं बोलतोय, प्रभूंसोबत कसं वार्तालाप करतोय, तसं इथेही वार्तालाप करायचे. असं समजायचे की आपण स्वामींसोबत बोलतोय, प्रभूंसोबत बोलतोय. तर काही घाबरायची गरज नाहीये ताई. श्री स्वामी समर्थ. खूप श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा. मी माझं नाव वैशाली देशमुख, सातारा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. सर्व सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. 25 फेब्रुवारीला आमच्या गावामध्ये महाराजांची पालखी निघाली होती आणि दुसऱ्या दिवशी 26 फेब्रुवारीला महाराजांची आरती चालू होणार होती. 25 फेब्रुवारीचा पालखीचा कार्यक्रम इतका छान झाला ना, म्हणजे अप्रतिमच. म्हणजे आम्हाला म्हणजे एवढं असं वाटलं बी नव्हतं की एवढी लोक येतील आणि एवढा चांगला प्रतिसाद मिळेल. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि वेगळा, पूर्ण गाव म्हणजे ना स्वामीमय झालेलं होतं. आणि कालची आरती तर खूप छान झाली. आणि दादांना मनोमन रविवारी प्रार्थना केली होती की दादा तुम्ही आणि महाराज इथे या आणि आशीर्वाद द्या. खरोखर तसंच झालं असणार आहे मला तर वाटतंय. का तर त्या दिवशी मला थंडी अजिबात सोसत नाहीये. त्या दिवशी म्हणजे थंड असे मला लागले ना, म्हणजे 2-2 स्वेटर घालून बसते. पण त्या दिवशी काही माहिती एवढी एनर्जी होती, ऊर्जा होती माहित नाही. सगळे लोक स्वेटर घालून बसतात. मी म्हणतात मला का थंडी वाजत नाही, का असं होतंय. पण खरं ते महाराजांची कृपा होती आणि दादांची. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. सर्व प्रभूंची लीला आणि तुमच्याही कार्य खूप छान आहे ताई. सातारामध्ये पण असं कार्यक्रम होवो हीच
प्रभूंना विनंती करते आणि माझी तुम्ही खूप तुमच्या इच्छा आहे की वाढवा आमच्या म्हणून गावामध्ये कार्यक्रम व्हावा अवश्य म्हणजे जेव्हा प्रभूंचे शब्द दादांचा. होतील तेव्हा होणारच. तुम्ही तुमच्या कार्य वाढवा आणि सर्वांना ऍड करा. ताई श्री स्वामी समर्थ. मी आता तुम्हाला फोटो पाठवते. म्हणजे एवढी गर्दी कधीच नसते. खूप गर्दी झाली त्यावेळी. हो ना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला समृद्धी ताई. श्री स्वामी समर्थ. हा बोला. हा माझ्या गावचा मेळावा होता मंचरचा आणि पहिलाच मेळावा म्हणजे मी पिठापुरमला आलेले, पण पिठापुरमला आहे ना असं काहीच माहित नव्हतं. म्हणजे की एवढं इतकं ह्याच्याबद्दल माहित नव्हतं. फक्त स्वाती ताईमुळे मी आलेले पिठापुरमला आणि ते पण प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी. इतकं काहीच माहित नव्हतं तेव्हा. तर ठीक आहे मेळावा झाला, पण आता जो मेळावा होता ना तो माझ्या गावातला होता. माझा पहिलाच मेळावा, म्हणजे पहिलाच म्हणूया आपण, पिठापुरला नाही हे धरूया. आणि इतका सुंदर म्हणजे इतकी लोक येऊन येऊन भेटतात ना. म्हणजे आमचे इतके गाव खूप मोठे आहे आणि बांधलेले खूप आहेत, तर इतकी लोक आहे ना संपर्कात. तर सगळे बोलतात की कार्यक्रम खूप सुंदर झाला. आणि इतकं ते मला ना पिठापर्यंत आलं तेव्हा एवढं काहीच माहित नव्हतं. काहीच नाही. फक्त मी फर्स्ट टाइम जेव्हा आले तेव्हा बघा आपल्याला आधी अभिरुची ताईंचं ते बोलले, अनुभव सांगितले. तो पहिला आवाज, पहिलं ते मला अनुभव ऐकून, मला अभिरुची ताईंचं ते सगळं ऐकून मला तर असं हे आलं होतं, एक विश्वास आलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग दादा लास्टला बोललेले, दादा छान बोललेले. नंतरून मग ते श्रीपाद प्रभूंचं ते पारायण झालं तेव्हा मला थोडासा विश्वास आलेला. मग ट्रेन मध्ये ना माझ्याशी दिनेश दादा आणि ते सगळे होते शेजारी, ते थोडे थोडे अनुभव सांगितले, बोलले. आणि मग मला इतके म्हणजे एका महिन्यात सगळं झालंय की माझा विश्वास बसला. मला इतकं सगळं फास्ट झालं ना मंचरला मेळावा. आम्ही खूप हे पण केलं, आम्ही खूप तयारी पण केली आनंदाने. म्हणजे किती फास्ट झालं. लोक म्हणजे किती सेवा करतात तेव्हा कुठे त्यांना हे होतं. आणि मला इतका आनंद आहे की माझं इतकं फास्ट झालं ना. सगळं स्वातीताईला क्रेडिट आहे. स्वातीताई मला म्हटलेली पिठापुरमला यायचंय का, आणि तिचं आणि माझं केंद्रात भेट झाली. स्वामींनीच काहीतरी हे केलंय. म्हणजे खूप असं हे. आणि जेव्हा दादा आले ना तेव्हा बापरे इतका आनंद होता ना घरामध्ये. मी पण होते स्वातीताईच्या घरी आणि दादा माझ्या बरोबर बोलले. मला सांगू शकत नाही. मी इतकी दत्त सेवा केलेली ना आणि इतकं मला रडायला येते की मला असं वाटतं की मला इतकं करून पण काहीच भेटत नाही. इतकं दत्ताचं करून पण काहीच उपयोग नाही. मी 12वीच्या नंतरून बैठकीत जायचे, सगळं गुरुचरित्र मी वाचायचे, पण मला असं पण तेव्हा दादांना बघितलं ना तेव्हा इतकं आनंद, म्हणजे खूप आनंद. आणि दिनेश दादा बोल तेव्हा शांत व्हा, एकदम शांत व्हा. कसं ताई मला मी बघत पण नव्हते. म्हणजे मी फक्त असं एन्जॉय करत होते. इकडं जा, फोटो काढ, तिकडे जा, वाढायची कामं कर, हे लोक कोण आहेत एवढे, हे काय. पण जेव्हा नंतरून नीलमताईचं काम बघितलं, मी ऍडमिन जागृतीताईंचं काम बघितलं. आदल्या दिवशीच आलेले आम्ही ते शिवगिरीला भेटलेलो, भेटते सगळ्यांचं मी हे बघितलं. नंतर अभिरुचीताईंचं पण मला हे होतं की बाबा हा त्या पण नंतरून बोलल्या, त्यांची भेट झाली प्रत्यक्षात, दादा आले. म्हणजे इतकं सगळं आता खूप जे सेवा दिली ना ती सेवा मनापासून विश्वासाने करायची आहे. आणि माझ्या शेजारी ते स्वामींचं म्हणजे सगळ्यांनी फोटो बघितलेत ना, दादा असे एकदम किती दादा म्हणजे असे स्वामींशी एका याची गुरुशी शिष्याची भेट होती. इतकं छान आहे ना. असे म्हणजे असे खाली वाकून नमस्कार करताना नाही दादा. तर ते मंदिर आहे ना एक्झॅक्टली माझ्या घराच्या शेजारी. तर मला इतका आनंद होतोय ना, आनंद झाला. आणि मित्र शिवगिरीत दादांच्या बहिणी पण आलेल्या, त्यांच्यासोबत बोलत होते. आणि दादा मला माहित पण नाही कधी आले मंदिराच्या इथे, पण दादा आले हेच खूप आनंद आहे. आणि त्या दादांनी सांगितलं तिथे सेवा पण सुरू होणार आहे त्या मंदिरात, तर बालसंस्कार पण सुरू होणार आहे. तर मला इतका आनंद आहे ना अभिरुचीताई, कारण तिथे ना काय सेवा एवढं होतं. म्हणजे आरती होती, अभिषेक होतो, पण तिथल्या लोकांना एवढी माहिती नाहीये स्वामींबद्दल. मंदिर खूप छान आहे. मग आता मला दादा आले ना तर मला असं वाटतं इथं दादांची सेवा होणार आहे ह्या मंदिरात इथून पुढं. की मला मंदिर आहे पण खूप मला असं म्हणजे इतका आनंद
खूप आनंद. आणि त्या दिवशी दादा माझ्याशी बोलले ना, मी असं हे पण नव्हतं केलं. मला इतकं चिडचिड म्हणजे मला असं होत होतं की आता मी काय करू. एकतर ना भैरवचंडीच्या तिथं आम्ही सकाळी सकाळी गेलो ना तर स्वर्ग होता, स्वर्ग अक्षरशः. म्हणजे भैरवचंडीच्या इकडे ना सगळेजण खूप जण आलेले. मी जेवढ्यांना पण सांगितलेलं सगळे सेवा करायला आलेले. इतकं सुंदर वातावरण होतं ना तिथं. आहेच तो हॉल छानच आहे. तो स्वामींच्या दादांमुळेच भेटलेला आणि इतकं स्वर्ग म्हणजे सगळे कामात बिझी होते. खूप छान तयारी 6 वाजता आणि तेव्हा 7ला वेळेवर चालू झाला फास्ट. खूप छान ऍडमिन ग्रुप सगळं छान होतं आणि मला घरी पण तयारी पण करायला जायचं होतं. आणि नंतर मग पालखीला पण मी आले, पण मग दादा पण घरी आलेले. मग मला पालखी इतकी नाही भेटली, पण मला इतका आनंद आहे ना म्हणजे की दादा म्हणजे मला फक्त वाटलेलं की ठीक आहे आम्ही दादांना लांबून बघू, पण माझ्याशी बोलले पण म्हणजे इतकं साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. त्यांचं रूप डोळ्यात साठवलं आणि मला सौरंग डोंगर वंदनाताईंच्या इथे दत्त आहे ना, मी त्याला जाऊन आलेले. आमच्या जवळच आहे अर्धा तास. तर ते दत्त म्हणजे अक्षरशः ते दत्त खूप छान एक मुख आहे. म्हणजे इतकं सुंदर आहे ना ते मंदिर. आणि तिथं दादा गेले आणि ते मी अनुभवायचे. खरंच ती मूर्ती अशी हसताना डोळे हे आणि म्हणजे ते खूप एकमुखी दत्ताचं जागृत स्थान आहे. तिथे दादा गेले आणि अक्षरशः ना इतकी तयारी इतकी धावपळ. माझ्यात एवढी एनर्जी नाही, पण काय माहित मी कसं म्हणजे इतकं कसं करत होते. एरवी मी इतके हे असते. आता 3-4 दिवसच झालेत मी प्रदक्षिणेची सेवा करते, तर मला इतकं पॉझिटिव्ह वाटतंय ना, खूप पॉझिटिव्ह वाटतंय. आणि आमच्याकडे अक्षरशः म्हणजे काय सांगू की बाबा काय होतं मनसरमध्ये स्वातीताई बोलली ना लग्नाचे इतकं आम्ही म्हणजे एवढं पण नाही, इतकं आनंदी होतो. आणि सगळे ऍडमिन भेटले ना की खरंच असं वाटत होतं एकमेकांचं खूप आनंदाचं वातावरण पसरलं होतं ह्याच्यामध्ये. आणि दादा प्रत्येक लहान बाळाला आशीर्वाद देत होते, घेत होते त्यांना. तर सगळेजण आशीर्वाद घेत होते मनसरचे लोक. तर खूप खूप सुंदर होतं, खूप सुंदर झालं ताई हे मेळावा. खूप सुंदर सर्व म्हणजे मला काही इतकं बोलताना आलं क्षमस्व. मी बोलले मला तितकं बोलायचं. तुम्ही जे बोलायचं. केलं कार्य त्याच्यासाठी तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. तुम्ही ऍडमिन नव्हते, पण तुम्ही ऍडमिन नसूनही तुम्ही खूप 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 सहभाग घेतला त्या कार्यामध्ये. त्याच्यासाठी तुम्हालाही खूप खूप धन्यवाद ताई. कारण तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे हे सर्व काही शक्य होतोय. कोणी 5 ऍडमिन मिळून असं काही करू शकत नाही. सर्व गावातले ग्रामवासी असो किंवा परिवारातले असो, शेजारी असो, हे सर्व जेव्हा सहकार्य करतात ना तेव्हा सर्व एकरूप म्हणजे शक्य होते. तर खूप सुंदर ताई आणि खूप खूप धन्यवाद. आणि स्वामी समर्थ. स्वामींच्या मंदिरात तुम्ही पूर्ण मंचर प्रभूमय आणि स्वामीमय करा ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. ते डॉक्टरांना परवा बोलले ना, मी अनुभव सांगितला तुम्हाला. तर त्या डॉक्टरांना आज आम्ही भेटलो. अजून त्यांना लिक्विडच चालू आहे. दवाखान्यात येत असते पेशंट वगैरे तपासायला. मग लिक्विड झालं ते आता 4-5 दिवसांनी अजून म्हणजे पोलीस चौकशी करायला येतो म्हणले. त्यांचं म्हणजे सगळं अजून गाडी काही आमची आलेली नाही. ते म्हटले खर्च झालाय 10 लाख रुपये आलाय असं तसं असं म्हणजे सांगायला लागले आणि मिटवून घेऊया असं म्हटले. मग ते काय करतील काय माहिती नाही आता, कारण भीतच गेलेलो आज भेटायला आम्ही. ताई जेव्हा इतकं मोठ्या संकटातून ते बाहेर निघू शकते तर असं पण होऊ शकतं संकटातून पण निघून जाणार. आणि तेव्हा घेऊन येत दादा मला ते करा. होतील ताई. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. आणि एक सांगायचं होतं, आम्ही पुण्यावरून मंचरला आलो ना, ते कंडक्टर काय म्हटले माहितीये का, एक जास्तीत जास्त 10 ते 12 माणसं असतात एसटी मध्ये म्हणजे बसमध्ये. आज एवढी गर्दी कुठून झाली काय माहिती. म्हटलं आम्ही म्हणून विचारलं. म्हटलं आम्ही कोल्हापूरहून आलोय. तर स्वामींचं म्हटलं मेळावा आहे इथं दादांचा, तिकडे आलोय आम्ही. तर एवढी माणसं कुठून आले आम्हालाच कळणं. म्हटले आम्ही नुसती गाडी एवढी म्हणजे कमी सीट असल्यामुळं जास्त असे हादरे बसत ना,
असे उडतच जातो म्हटलं मी गाडी. आणि एवढी गर्दी आता कुठून झाली काय माहिती नाही. मी पण दिंडोरीच्या ह्याच्यात जात होतो असं तसं म्हटले ते कंडक्टर बोलत होते मला. आणि हे सेवेबद्दल सांगायला म्हटलं तोपर्यंत आपला स्टॉप आला मंचरचा. त्यामुळे ते काही सांगता आलं नाही. पण त्यांनी एवढं म्हणजे सांगितलं आणि एवढी गर्दी होती आणि तिथनंच आम्हाला 4 व्हीलर लगेच भेटली आणि कार्यालयामध्ये सोडलं. कारण रात्रीचे 2 वाजलेले ना आम्हाला. असं जेव्हा काही असेल तर नंबर द्यायचे सरळ की दादा तुम्हाला आम्ही जॉईन करू ग्रुपमध्ये, ताई तुम्हाला जॉईन करू ग्रुपमध्ये, असं करायचं. नाही ते कंडक्टर होते ना ताई, कंडक्टर होते त्यामुळे ते बाकीच्यांना मी बोललो. प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई एक ताईंचा अनुभव सांगायचा, त्यांनी लिहून पाठवलाय. त्या म्हटलं मला बोलू शकत नाही तर माझा एवढा प्लीज ताई 2 वेळा रिक्वेस्ट केली. त्यांनी लिहिलंय, श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. मी पूनम आनंदराव, मागील मंचरच्याच ताई इथे. मागील महिन्यात मी ऑनलाईनच्या माध्यमातून 29 जानेवारी 2024 रोजी दादांकडून सेवा घेतली. तेव्हा संकष्टी होती आणि उद्या पण 28 तारीख उद्या पण संकष्टी आहे. तर माझा खूप दिवसापासून प्रॉब्लेम चालू आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे माझी आर्थिक अडचण. तर या जगात सगळ्यात महत्वाचे काम काय असेल तर माणुसकी आणि दुसरे काहीच नाही. पण माझ्या बाबतीत सर्व वेगळे होते. मागील 1-1.5 वर्ष मी खूप प्रॉब्लेम मध्ये होते. पण जेव्हापासून स्वामी माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून माझे नशीब पालटायला सुरुवात झाली. मला जशी जमेल तशी सेवा चालू केली. पण मला या काळात खूप त्रास पण झाला, खूप एकटी पडले होते. पण दादांचे मार्गदर्शन मीटिंग ऐकत होते आणि जे काही उपाय असतील तर तसे जमेल तसे करण्याचा प्रयत्न करत होते. पण काही उपाय मनात असूनही मला काही करता नाही आले. नामस्मरण चालू होते. पण म्हणतात ना, कोणत्याही आजारावर औषध हवं असेल आणि ते जर अनुभवी डॉक्टर कडून घेतले तर लवकर बरं वाटतं, रिझल्ट लवकर येतो. तसं मी म्हणेल की दादा तुम्ही माझ्यासाठी एक स्पेशल डॉक्टर आहात. कारण जी तुम्ही औषधरूपी सेवा माझ्यासाठी दिली त्यामुळे माझा आर्थिक प्रश्न सुटला. माझ्या मिस्टरांचे कामाचे प्रॉब्लेम होते पण त्यांना एक कामाचा मिळाले आहे. सध्या पगार कमी आहे पण आता मी समाधानी आहे. एका महिन्यात माझे नशीब उजळले. दादा तुमचे कोटी कोटी धन्यवाद. पण दादा मी आणि माझा पण जॉब चालू आहे. म्हणजे माझा जो प्रॉब्लेम खूप मोठा होता तो दादा तुमच्या सेवेमुळे आता म्हणजे छोटा झालेला आहे आणि मी खूप आनंदी आहे या ग्रुपमध्ये, असं त्यांनी लिहून पाठवले. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई, खूप सुंदर अनुभव. आणि अजून एक ताई, दुसऱ्या एक ताईंचा मला फोन आला होता. तर त्यांना आता जॉईन आहे की नाही, तर त्या पण म्हटल्या की त्या इथून जवळ 20 किलोमीटर अंतरावरून आल्या होत्या. त्या आपल्या म्हणजे आपल्या सध्या शेतीचा व्यवसाय आणि गायींचा वगैरे असा. तर त्या म्हणतात मी गोठ्यामध्ये पण मीटिंग लावते आणि दादांची ऐकते आणि त्या सगळ्या सेवांना ते जॉईन असतात आणि मला मधून मधून कॉन्टॅक्ट करत असतात. तर त्यांना मी म्हटलं होतं या ताईकडे ना, त्या आल्या होत्या. म्हटलं ताई मी आले होते, एवढं लांबून मला मुलाने का कोणी म्हटलं आणलं. पण म्हणतात बघा ना, किती लोकांना समजत नाही एवढं महत्व. काही जण शेताला वगैरे निघून गेले पण हा दिवस किती महत्वाचा होता. तर मी आले आणि त्या औदुंबराचं मध्ये जे ठेवलं होतं आपण, तर तिथे बसले. तर मी तिथे बसले आणि दादा समोर होते. तर मला सारखं ना डोळ्यातून पाणी यायचं. भैरवचंडीच्या वेळेला पण ते सकाळपासून आले होते. भैरवचंडीच्या वेळेला पण काय माहिती सतत डोळ्यातून पाणी यायचं तेव्हा पण. आणि नुसतं असं वाटायचं की मी असं खूप कोणाचं तरी म्हणजे असं खांद्यावर डोकं ठेवून खूप मोठ्याने रडावं, खूप मोठ्याने रडावं असं मला सारखं वाटत होतं. आतून सारखं कसं भरून येत होतं. असं त्या म्हटल्या. आणि अजून थोडंसं काय त्यांनी सांगितलं माझ्या लक्षात नाही. पण आणि एक म्हटलं तिथे नाही का असं सुगंध येत होता. त्या औदुंबराजवळ नाही का असा मंद मंद खूप छान सुगंध येत होता आणि मला खूपच भरून येत होतं. आणि खूप त्यांना दादांना पाहून त्यांना खूप आनंद झाला, असं त्यांनी सकाळी मला फोन करून सांगितलं. श्री स्वामी समर्थ. आणि अजून एक ताई आहेत, तर त्यांनी पण सांगितलं, त्यांनी सेवा घेतलेली दादांकडून. तर त्या म्हटल्या की मी गेले आणि त्यांनी एक नारळ आणला होता. म्हणजे मीच म्हटलं घेऊन येता एक नारळ. मला पण माहिती नाही, त्यांना कसं काय सांगितलं. म्हटलं ठेवा तुमच्या बरोबर. आणि ते जेव्हा आणल्या तर दादांना पाहून त्या म्हटल्या की दादा तुम्हाला बघायचं होतं फक्त, दादा तुम्हाला खूप बघावंसं वाटत होतं असं त्या म्हटल्या. आणि दादांनी त्यांना नारळ दिला. त्यांचं काही विशेष काम होतं त्यासाठी त्यांना नारळ दिला. तर त्यांना खूप आनंद वाटला. ते पण म्हणजे असं का दादाने त्यांच्या मनातलं ओळखलं असं एक दोन त्या पद्धतीने तसे दादा वाक्य पण बोलले त्यांना पण त्याचा खूप आनंद झाला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
खूप सुंदर ताई. श्री श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा मी मीरा राजगुरू मंचरमधून बोलते. माझा अनुभव छोटासा पण मलाच विचार करायला लावणार आहे. तेवढं दादांनाही कळवा. मी ध्यानाला ज्यावेळेस दादांनी सांगितलं आता ध्यानाला बसा त्यावेळेस डोळे मिटले. एकाग्रताच होत नव्हती. पण झाल्यानंतर फक्त आपलं स्टॅम्प असतो ना रेव्हेन्यू स्टॅम्प मोठा पेपर ब्ल्यू कलर असतो त्याच्यावर बघा रेड ब्ल्यू तो संपूर्ण पेपरच माझ्या डोळ्यापुढे येत होता. बाकी काहीच नाही. आणि मग सुगंध येत होता बस. शेवटपर्यंत जेव्हा उघडायला सांगितले डोळे तरी पण डोळ्यापुढून जात नव्हता तो पेपर. मला याचा अर्थच लागला नाही काही. ठीक आहे ताई दादांना विचारून तुम्हाला सांगते. हा हा मग काहीच नाही. आणि मग नंतर सुगंध येत होता. खूप भारी वाटत होतं. असते ताई. सर्व प्रभूंची लीला असते ताई. श्री स्वामी समर्थ. पण एकाग्रता आधी होतच नव्हती. नंतर जी झाली तर तो स्टॅम्प तो पेपरच आला माझ्यासमोर. हो ताई खूप सुंदर. अनुभव खूप आहे ताई. गांजाताईंशी होती माझी गांजाताई बरोबर होती चर्चा. अनुभव खूप आहेत. खूप छान आहेत. दादांच्यामुळे चांगलं जरा आणखीन अंडरस्टँडिंग व्हायला लागले. धन्यवाद सगळ्यांचे सर्व ऍडमिनचे. दादांना कोटी कोटी प्रणाम. मंचरला आला तुमचं पाय मंचर भूमीला लागलेत. खूप छान. बरोबर आहे ताई. प्रभूंचे पाय पडले म्हणजे आता पूर्ण मंचर प्रभूमय हो. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद दादांचे आशीर्वाद त्यांची कृपा दृष्टी असली बरंच. बाकी काय नाही. हो ताई बरोबर आहे. श्री स्वामी समर्थ. गांधाळे काही सांगतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? मंचर मध्ये खूप अनुभव आले तर सर्वांनी शेअर केलेले नाहीयेत. याच्या पुढेही कोणाला अनुभव आले असतील तर सर्वांनी शेअर करावे. आणि नाही जर तुम्ही इथे बोलू शकतात तर तुम्ही सरळ एक पेजवर लिहून पाठवावे. कारण ध्यानाचा अर्थ आणि ध्यानाचं महत्व काय असतो हे मंचर मध्ये खूप लोकांना आलेलं आहे. कारण तिथे उपस्थित लगभग म्हणजे 1000 लोक होते. तर सहस्त्र लोकांमध्ये सर्वांना अनुभव आलेच असतील. काही ना काही सर्वांसोबत काही ना काही घडलंच असतील. तर सर्वांनी हे अनुभव सांगावे. जे काही अनुभव असले असतील ते सांगावे तुम्ही अनुभव. तुम्हाला जर इथे सांगायचे काही प्रॉब्लेम आहे तर सरळ तुम्ही लिहून पाठवा किंवा ऍडमिन्सला मेसेज करा टाईप करून. आम्ही ते अनुभवही तुमचे म्हणजे ग्रुपवर शेअर करू शकतो. तसे तुम्ही अनुभव शेअर करा. अनुभव शेअर करण्याचा अर्थ म्हणजे तुम्ही मेळाव्याला आले आणि तुम्हाला तो प्रभूंचा प्रसाद भेटलाय गुरुप्रतिपदेच्या दिवशी. तर सर्वांनी अनुभव शेअर करत चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला दादा. श्री स्वामी समर्थ. दिमनोरी वरून बोलतोय. मंगेश फळे. मेळाव्याला मी मंदिराच्या मेळाव्यासाठी आलो होतो. आणि तिथे आल्यानंतर जेव्हा दादांची कार्यालयामध्ये एंट्री झाली ना त्यावेळेस माझ्या डोळ्यांना ऑटोमॅटिक पाणी आलं होतं. एक 5-1 मिनिट जवळजवळ चालूच होतं ते पाणी. आणि तसंच भुसावळच्या मेळाव्याच्या वेळेस जे ध्यान घेतलं होतं मी म्हणजे ऑनलाईनच होतो. तर त्यावेळेस मला स्वामींचं विष्णू रूपात दर्शन झालं होतं. तर मागे एकदा अनुभव सांगायचा प्रयत्न केला पण काही सांगता आला नाही. पण यावेळेस आता सांगून टाकला. आणि मंचाच्या वेळेस आता उपस्थितच होतो तिथे. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर दादा. श्री स्वामी समर्थ. तसंच तुम्ही पण सहकार्य करा दादा. तुमचे सहकार्याची गरज आहे आम्हाला. सहकार्य करा. श्री स्वामी समर्थ. जरूर जरूर. हो. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ ताई बोला. आम्ही सुप्रिया करंडे पुण्याहून बोलते. मी मंचरला आलेले. तर दादाने ध्यान करायला बसा म्हटले बसल्यावर माझ्या म्हणजे गावी आले, म्हणजे गावी नवीन घर बांधायचंय त्या घरामध्ये आलते दादा. अरे वा, खूप सुंदर. भाग्यवान ताई तुम्ही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. श्री स्वामी समर्थ. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. मी भारती गायकवाड बोलते मुंबईहून. हा बोला. यावेळेला आली होती. माझा सावनूर पण येणार होते माझ्या वेळेला. मी मामलकर ताई मामलकर. तर ते पण येणार होते. त्यांना अचानक ताप आला आदल्या दिवशी. खूप ताप आला आणि दुसऱ्या ते मामलकर ताई त्यांना मोदी म्हणजे त्यांना जरा बरं वाटत आतापर्यंत येऊच होते. पण तरी पण त्यांना तेवढं बरं वाटलं. परत सकाळी पण खूप तापले ते. मी काही येऊ शकत नाही, तू जा. माझी पण म्हणजे असं जाऊ नको नाही आपण जायचंच म्हटलं काही. मी त्यांच्याबरोबर आली पण त्यांना बरं नव्हतं. मध्ये माझं लक्ष लागलं नाही. पण मग तिथं आल्यावर मला खूप म्हणजे बरं वाटलं आणि मी तिथं गेली. आपलं आरती झालं, आपली आरती झाली नंतर मी आतमध्ये गेले आणि तिथं आपले ते फोटो ठेवले गणपती ठेवले. तिथं बसली. मला खूप रडायला आलं तिथं बसली. तर मी तिथं रडली आणि फक्त एवढंच विनंती केली महाराजांना, महाराज माझ्या मिस्टरांची तब्येत व्यवस्थित करा. मी घरी जाऊ तर ते एकदम ठणठणीत होऊ द्या, त्यांना काहीच नका होऊ. महाराजांनी दादांना असं बोलली मी तिथं बसल्या. आणि आम्ही रात्री घरी आलो तर म्हणजे 12 वाजता त्यांचा फोन आला. अगं म्हणे मी व्यवस्थित झालो, मला काहीच नाही, ताप नाही, काय नाही, एकदम मी व्यवस्थित आहे. तेव्हा मला खूप बरं वाटलं. असा माझा अनुभव आहे. समर्थ ताई. हा स्वामी समर्थ. येतो आवाज ताई? कांबोट्यावरून बोलते मी, उल्हास कांबळे. हा ठीक आहे. ओळखलं ना आवाज? तुम्ही सगळ्यांचा आवाज बरोबर ओळखता, सगळ्या आडमेजींचा. मला मी मंथरला आलतो ना, दादांचं शेवटच्या श्री असो पुरुष असो प्रत्येकावर लक्ष होतं. सगळ्यांनी मार्क केलंय का नाही केलं देवाला माहिती. तुम्ही आता बोलले ना काय प्रॉब्लेम असला तर तुम्ही नंतर बोला. तिथं टाइमच मिळत नाही. प्रॉब्लेम सोडवतात सगळे महाराज आपले. स्वामी सोडतात, दादा पण सोडतात. माझ्या 2 नंबर मुलीचं 6 वर्ष लग्न आलेले. तर तिच्या सासूनी मंगळसूत्र केलं नव्हतं, हार नव्हता केला, कानातलं नव्हतं केलं. काल सोमवारी तिचा मला सकाळीच फोन आला. मला असं माझ्या सासूने केलं. म्हणजे किती आनंदाचे. दादा बोलले प्रत्येकाचे प्रॉब्लेम मागून स्वामींकडे मागू नका, आपाप सोडले जाणार. आपाप सुटले. बघा 6 वर्षाचा प्रॉब्लेम एक रविवारशी आपल्या मेळावा नाही मी म्हणणार, हा मेळावा नाही म्हणणार मी, भक्तीचा जिव्हाळा. माझ्या अक्षरे असं आहे, भक्तीचा जिव्हाळा जो दादा ठेवतात आपल्या सगळ्यांच्या करतात ते किती हे होते. बघा स्वामी किती काम करतात आपलं. आणि आपण स्वामींचं किती भरपूर करायला पाहिजे सगळं, असं माझं तरी मत आहे. स्त्री असो पुरुष असो. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ दादा, खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही खूप सुंदर वर्ड यूज केला, भक्तीच्या जिव्हाळा. तर आहे ते जेव्हा भक्तीच्या माध्यमातून भक्तिमय होतो तेव्हा प्रभू प्रचिती अवश्य येते. खूप सुंदर दादा. श्री स्वामी समर्थ. बोला. श्री स्वामी समर्थ ताई. बोला. वाघुलीवरनं बोलते मी. मनसरला मेळाव्याला आलते, तुम्हाला पण भेटले होते. माझ्या बहिणी वगैरे आत्या वगैरे मी सगळ्यांना घेऊन आलते नाही का. जेव्हा मी सांगितलं ना तर मला म्हणजे अगरबत्ती तिथं कुठंच काय नाही, फक्त बाहेरचं होम होता त्याच्यातून फक्त धूर निघत होता. पण मला नुसता सुगंध असा ह्याचा येत होता नाही का. आपला हे कसं असतं अत्तरचा सुगंध येते ना. पण मला माहित नाही आजूबाजूला कोणाला येत होता का नव्हता. पण मी सगळी का बघायचे, अरे इकडून तर काहीच नाही, कुठंच काय नाही. पण हा वास मला कुठं येतोय आजूबाजूला. माझ्या नाही का लहान मुलगा होता माझ्या बहिणीचा,
तो शांत बसन का नाही खूप खूप काळजी होती. पण तो एवढा शांत बसला त्याने काहीच त्रास नाही दिला नाही का. पण मला दरवेळेस आता माझी इच्छा आहे की मला स्वामींचं दर्शन कधीच नाही झालं. आणि मी वाघुलीच्या मेळाव्याला ज्यावेळेस आलते जेव्हा दादांना बघितलं त्यावेळेस मी खूप रडले म्हणजे नाही का मला अंगाला असे शहारे आले. पण ह्या वेळेस मला मनसरच्या मेळाव्याला तसं काहीच नाही झालं. दादांना बघून मला तिथून जाऊशीच वाटत नव्हतं. अक्षरशः बहिणी म्हणल्या अगं चल ना आता की म्हणलं मला इथून घरी येऊशीच वाटलं नाही का. बरोबर आहे ताई. असं वाटत होतं की दादांच्या सोबतच असं आजूबाजूला सारखं थांबावं नाही का. आणि तिथं माझं डोकं पण खूप दुखत होतं म्हणजे इतकं म्हणजे मला तो त्रास आधीपासूनच होता 2-3 दिवसापासून. मी हॉटेल चालवतो त्यामुळे मला जमेन तशी मी सेवा करते नाही का. जसं जमेन तसं नाही का. वेळ नसतोच मला नाही का. त्याच्यामुळे पण मला फक्त दरवेळेस म्हणजे माझे जिने चढताना सुद्धा मागच्या 15 दिवसापूर्वी मला अत्तराचाच वास येतो. म्हणून माझे मिस्टर पण मला म्हणले की हा अत्तराचा वास कुठून येतो रात्री 12 वाजता नाही का. म्हणजे 12ला मी हॉटेल बंद करून घरी जाते नाही का. आणि 2 दिवस सलग तसं झालं. अत्तराचाच वास येतो म्हणजे नाही का. पण आज तर तागत मला म्हणजे स्वामींचं हे नाही दिसलं पण अत्तराचा वास नेहमी मला येतो. का बरं असं. प्रभूंच्या सहवासात असतो आपण आणि प्रभूंना अत्तर खूप प्रिय असते ताई. ते अत्तरची म्हणजे ही अत्तरची सुगंध असो किंवा कुठलीही अत्तरची सुगंध असो ते सुगंधित वातावरण होतं म्हणून सुगंध येत असते ताई. श्री स्वामी समर्थ. हो आम्ही औदुंबरच्या मेळाव्याला येणाऱ्या सगळ्या बहिणींना वगैरे खूप छान वाटलं. दादा म्हणजे काय मी कधी फोन केला की दादांचं सगळं बोलत असते मग त्यांना बघायला भेटले दादा म्हणजे काय नक्की नाही का. बरोबर आहे ताई. श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर. प्रभू तिथे होते तर आपल्याला मन होत नाहीये. हा श्री स्वामी समर्थ ताई बोला. 50. श्री स्वामी समर्थ ताई बोला. आशा भांबे आवाज ताई. येतो का ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई. आम्ही पण आले होते ताई काल पुण्याला मनसरला आलो होतो मेळाव्याला. हा ताई आवाज बोला. येतोय ताई. हा येतोय बोला. हा माझ्या मिस्टरांचा बर्थडे होता ताई परवा दिवशी ना. तर मला दादांकडून त्यांना शुभेच्छा भेटावं म्हणजे खूप इच्छा होती माझी. तर दादांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर मला खूप छान वाटलं का असं वाटलं की मेळाव्याला येऊन आपलं सार्थक झालं म्हणून. पण ते फोटो काढायची खूप इच्छा होती पण ते फोटो नाही काढता आला. ते नंतर काढू एखाद्या वेळेस पुढच्या वेळेस नंतर. पण खूप आनंद झाला ताई दादांनी शुभेच्छा दिल्यामुळे यांना. खूप सुंदर ताई. खूप सुंदर अनुभव. हॅलो आवाज श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव ताई. श्री स्वामी समर्थ. ताई तुमचा आवाज हळूहळू येतोय. खूप सुंदर अनुभव ताई. श्री स्वामी समर्थ. हॅलो आवाज नाही जात. श्री स्वामी समर्थ ताई येतोय आवाज. तुम्ही बोला ना. चालेल. अजून कोणाला अनुभव सांगायचे असतील तर ते सांगा. शेवटचे 5 मिनिट आहे फक्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. अदितीची ताई. हा बोला ताई. परवा दिवशी आपण भेटलो ना मेळाव्यात मनसरच्या मेळाव्याला. तर त्या 2-3 दिवस आहे ना ऐकू येतं ना ताई. हा येतोय ताई बोला. 2-3 दिवस आहे ना माझा लेफ्ट साईडचा हात आहे ना खूप दुखत होता. मी रात्रंदिवस जागीच असायची. म्हटलं आता मेळाव्याला चाललोय काय माहिती असं जर हात दुखला तर मेळाव्यात आपलं मन पण नाही लागायचं. पण ते मेळाव्यात कार्यालयाची एंट्री केली ना ताई तेव्हापासून तो हात दुखायचा राहिला होता. कार्यक्रम होईपर्यंत अजिबातच हात दुखला नाही काय नाही. घरी येईपर्यंत म्हणजे मला काळजी वाटत होती. 3 दिवस मी त्या हातामुळे काहीच माझं लक्ष जात नसं पुढे ना. आणि त्या हाताने माझी एंट्री केल्याबरोबर त्या आत मी गाडीत येताना सुद्धा हाताला झाकून घेऊन आले होते. एवढा वेदना होत होता त्या हातामध्ये. आणि कार्यालयात आलो ना आपण दिवसभर काहीच नाही. एवढं आपण तिथं कार्यक्रमाच्या वेळेला पालखीच्या वेळेला नाचलो वगैरे काही नाही. आणि नंतर काही दादांनी ध्यान लावायला सांगितलं होतं ना
आणि दादांचं प्रवचन चालू होतं ना आधी, तर प्रवचन चालू असताना ताई मला खूप खूप झोप येत होती. म्हणजे मी डोळे असे हे करून दादांना पाहिजे तरी दिसत नव्हतं. काय माहिती काय प्रॉब्लेम झाला होता. मला डोळे अक्षरशः असे ताणावे लागत होते. डोळे मी हाताने असे करायचे दादांना पाहिलं. काय माहिती काय प्रॉब्लेम झाला. मला खूप त्यावेळेला त्रास झाला. नंतर ध्यान लावायला लावलं दादांनी. तर मग त्यावेळेला असं आपलं सूर्य उगवताना कसं किरण असतात तसं एकदम लाल किरण आणि लाल लाल आणि त्याच्यातनं मग स्वामींचा असा सोनेरी चेहरा त्याच्यातनं मग. म्हणजे असं पितळी मूर्ती असते ना स्वामींची तस टाईप चेहरा दिसला मग. दादांनी नारळ दिलाय, पारायण करायला सांगितलंय आणि नारायण नागबली पण करायला सांगितलंय मला. आणि म्हणजे खूप सांगितले दादांनी उतारा वगैरे माझ्याहून काढायला खूप काय काय सांगितलेले. आता ते करेन मी थोडं सगळं. ठीक आहे ताई. 1 बाय 1 सेवा करा. हो सेवेमुळे करणार आहे. अनुभव येतील तुम्हाला. ठीक आहे. श्री हो हो. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? आप लोग अनुभव सत्र की मीटिंग में बिल्कुल उपस्थिति नहीं देते हैं, लेकिन आपको पता है क्या, अनुभव सत्र में आपको अनुभवों से ही आपको आगे बढ़ने की प्रेरणा मिलती है। इन अनुभवों से ही आपको जीवन में कठिनाइयों का सामना करने की प्रेरणा मिलती है। तो अनुभव सत्र में सबको ज्वाइन होने के लिए बोले। ये अनुभव सत्र सिर्फ आप लोगों के लिए होता है, वरना हम लोगों से तो अनुभव सत्र मतलब हम एडमिन से हो या दादा से हो, सब लोग अनुभव शेयर करते ही हैं। लेकिन इधर क्यों अनुभव शेयर किए जाते हैं? ताकि आप लोगों को भी एक प्रेरणा मिले और आप लोग भी इस प्रेरणा से कुछ न कुछ सीखें। आप लोग भी ऐसी सेवा करें कि आपसे भी कोई प्रश्न हो तो वो छूट जाए, मतलब आपसे जो रिलेटेड हो उनके भी। तो सबको ये अनुभव सत्र में विशेष मतलब ज्वाइन होने के लिए बोलते रहे, मार्गदर्शन मीटिंग में हो या सेवाओं में हो। इस सेवाओं में ज्वाइन होने का एक मतलब ऐसा होता है कि प्रश्न अपने अपने आप छूटते चले जाते हैं। श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. हा ताई, मी कविता राऊत बोलतीये मांजरीवरून. हा ताई, मला माझा अनुभव सांगायचा आहे. आम्ही मनसरला आलो होतो. माझी मुलगी, मी आणि मिस्टर, आम्ही तिघे पण आलो होतो. खूप छान झाला मेळावा. आणि ज्यावेळेस सस्ते दादा सांगत होते त्यावेळेस माझ्या डोळ्यातून खूप पाणी येत होतं. खूप रडायला येत होतं ते सांगत असताना. आणि तेवढ्यात दादा आले आणि मग दादांची एंट्री झाली, शांत झाले मी. पण नंतर मग दादा ज्यावेळेस सांगायला लागले त्यावेळेस मला दादांच्या पाठीमागे म्हणजे स्वामींचा चेहरा दिसत होता आणि मागे स्वामींच्या मागे कसं गोल राऊंड व्हाईट आकारात असतं त्या पद्धतीने मला दादांचं पाठीमागे दिसत होतं. पण ताई, आत्ताच्या ताईंनी सांगितलं त्या पद्धतीने मला पण म्हणजे असं डोळ्यामध्ये अशी धुंदी आल्यागत होत होती, झोप येत होती. माहित नाही, दादा मार्गदर्शन करत होते पण त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये म्हणजे खूप धुंदी, अक्षरशः डोळे झाकतच होते माझे, का माहित नाही. आणि मग घरी आल्यानंतर आमचा विषय झाला तर माझे मिस्टर पण म्हटले, मुलगी पण म्हणली की खरंच धुंदीच येत होती डोळ्यावरती, म्हणजे झोपच आल्यागत वाटत होती, का कुणास ठाऊक. पण म्हणजे बाकी अनुभव छान होता, पण ही धुंदी का येत होती हेच कळत नव्हतं. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. खूप 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 सुंदर अनुभव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला बोलायचे? नाहीतर प्रार्थना घेते. चालेल, सर्वांनी हात जोडा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। सर्वांना श्री स्वामी समर्थ। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ।